पवित्र नाम है। और एक बार सब पवित्र लोगों में से देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये पुन्हा एकदा सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का मेज में शामिल होते हुए प्रभु का महिमा करने के लिए पूरे कृपा दिया आणि प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होऊन प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभूने कृपा केली। प्रभु का जन प्रभु के आगमन तक ये कार्य को करना ये प्रभु का आज्ञा है। आणि प्रभूच्या लोकांनी प्रभूच्या आगमनापर्यंत हे कार्य करणं प्रभूची एक आज्ञा आहे। प्रियो, मुझे मालूम नहीं अभी इस कोरोना के बीच में भी इस रीति में नवंबर महीना से हमें एकत्रित होकर के मैच में भी भाग लेने के लिए प्रभु ने हमें कृपा दिया। आणि या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा नोव्हेंबर महिन्यापासून आपल्याला अशा प्रकारे प्रभु मेजामध्ये सहभागी होण्याकरता प्रभूने आपल्यावर कृपा केली। बहुत से जगह में बहुत से मंडलियों को अभी तक एकत्रित होने के लिए या मैच में शामिल होने के लिए मौका नहीं मिला। आणि पुष्कळ मंडळांना अशा प्रकारे मेजामध्ये सहभागी होण्याकरता कृपा झाली नाही। और आज का वातावरण में देखता है वापस और भी सख्त रीति में लॉकडाउन होने का संभावना भी है। आणि आजचा वातावरण जर बघितलं तर पुन्हा सख्त रीतीने लॉकडाउन होण्याची शक्यता आहे। कुछ भी हो, एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, ये जो कोरोना जो आया है ये विश्वासी लोगों का एक जीवन का परख था। आणि मी काही असू द्या पण मी तुम्हाला एक सांगतो, हा कोरोना जो आलेला आहे ते विश्वासू लोकांची एक परीक्षा होती। बहुत से लोग मानो कोरोना से इतना डर गया जबकि प्रभु का इतना डर नहीं। आणि मग पुष्कळ लोक कोरोनाला इतके घाबरले की प्रभूची त्यांना भीती तेवढी नाहीये। मतलब उनको लगता है कि मंडली में जाएगा तो कोरोना पकड़ेगा, कंपनी में जाएगा तो नहीं पकड़ेगा, पर मंडली में जाएगा तो कोरोना पकड़ेगा। आणि मग काही लोकांना काय भीती आहे की जर मंडळीमध्ये गेलो तर कोरोना होऊन जाईल, कंपनीत गेलो तर कोरोना नाही होणार। जो भी है हमारा विश्वास, हमारा सचमुच में हमारा विश्वास कैसा है ये बात का एक सीमा तक एक परख हुआ है। आणि आपला विश्वास कसा आहे एक सीमेपर्यंत एक परीक्षा झालेली आहे। प्रभु को धन्यवाद हो। प्रभूला धन्यवाद। हम एकदम आखिरी क्षणों में हैं आणि प्रियांनो आपण एकदम शेवटल्या क्षणामध्ये आहोत। जो भी है हमारे जीवन में हमें प्रभु का भय मान करके प्रभु की संगति में रहना बहुत जरूरी बात है। आणि प्रभूचं भय बाळगून प्रभूच्या सहभागितेमध्ये राहणं खूप गरजेचं आहे। अनेक हमारे जीवन में कई प्रकार का परख हर रोज होता है आणि जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या परीक्षा दररोज होत राहतात। और प्रभु में आया हुआ अनेक जन प्रभु को जीवन में प्रथम स्थान दे करके जीवन बिताना ये हमारा सबसे बड़ा कर्तव्य है। आणि प्रभू मध्ये आलेल्या प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान देत जीवन जगणं हे आपलं कर्तव्य आहे। आज भी प्रभु से मैंने एक संदेश आपके लिए पाया है या हम सबके लिए पाया है। आणि आजही प्रभूकडून एक संदेश आपल्या सर्वांकरता मिळवलेला आहे। मैं आशा करता हूँ यदि आप प्रार्थना के साथ रहेगा या बनाया हुआ अनेक लोगों का दिल को जीवन को जान करके प्रभु हमारे आत्मिक उन्नति के लिए बात करेगा। आणि आपण जर प्रार्थनापूर्वक राहिलो तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयाची अवस्था जाणून प्रभू आपल्या प्रत्येकाशी बोलेल। आज मैं आपको बताने वाला उस संदेश का शीर्षक आप एक आत्मिक जन है क्या, एक सवाल है। आणि आज जो आपण संदेश ऐकणार आहोत त्या संदेशाचा शीर्षक हा आहे की आपण एक आत्मिक व्यक्ती आहोत का। आपको मालूम है परमेश्वर की दृष्टि में आज दुनिया में 3 प्रकार के लोग हैं। आणि देवाच्या दृष्टीने आज जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत। ये आपको याद होगा पहला कोरिन्थी 10 अध्याय का 32 वचन में जब हम पढ़ता है, पहिले करंथीकराचं पत्र 10 अध्याय आणि त्याच्या 32 वचनामध्ये ज्या वेळेला आपण वाचतो, तुम न यहूदियों न यूनानियों और न परमेश्वर की कलीसिया के लिए। देखिए यहूदी, यूनानी और प्रभु की कलीसिया, यहूदी, युनानी आणि देवाची मंडळी, ये 3 प्रकार के लोग आज प्रभु का दृष्टि में दुनिया में आणि 3 प्रकारचे लोक आज जगामध्ये आहेत। मतलब आशा सहित लोग, आशा रहित लोग, ऐसा 2 प्रकार है। आणि आशा सहित लोक, आशा विरहित लोक, ऐसे 2 प्रकार के असे 2 प्रकारचे लोक आहेत। परंतु इस प्रकार जब प्रभु की चुनौती पाया हुआ यहूदी एक अलग है और अन्य जाति अलग है, परंतु यहूदी और अन्य जाति से आया हुआ मंडली के लोग अलग है। ऐसा 3 प्रकार के लोग आज प्रभु की दृष्टि में। आणि यहूदी वेगळे, युनानी वेगळे आणि यहूदी आणि युनानी मधून आलेले जे प्रभूचे लोक, असे तिसरे ते 3 प्रकारचे लोक आहेत। इसमें हम लोग प्रभु की दृष्टि में एक आत्मिक है कि नहीं ये बात को हमें जानना है। आणि यापैकी आपण प्रभूच्या दृष्टीमध्ये आत्मिक व्यक्ती आहे का नाही हे आपण स्वतःला पारखायचंय। मंडली में देखेगा तो मंडली में आने वालों में 3 प्रकार के लोग हैं। आणि मंडळीमध्ये पाहिलं तर मंडळीमध्ये येणाऱ्यांपैकी 3 प्रकारचे लोक आहेत। है ना, मतलब हिंदी में वो मतलब स्वाभाविक लोगों को भी शारीरिक लोग लिखा और मतलब जड़ी लोगों को भी शारीरिक लिखा है।
आणि हिंदीमध्ये स्वाभाविक लोकांना शारीरिक लोक लिहिलेलं आहे आणि जे दैहिक लोक आहेत त्यांना सुद्धा शारीरिक लिहिलेले आहे. शब्दों में थोड़ा सा फर्क आएगा तो भी आप लोग उसको अलग अलग करके समझा. आणि शब्दामध्ये थोडासा फरक आला तरी सुद्धा तुम्ही वेगळं वेगळं करून समजून घ्या. तो शारीरिक लोगों का एक खूबी क्या है आणि जे शारीरिक लोक आहेत कि वो लोगों ने नया जन्म नहीं पाया या पाप क्षमा नहीं पाया, इसका उद्धार नहीं हुआ. आणि ज्यांचा नवा जन्म झाला नाही, ज्यांच्या पापांची क्षमा झाली नाही, ज्यांचं तारण झालं नाही, ऐसे लोग जब प्रभु के वचन सुनता है उनको इन बातों को समझने के लिए बिल्कुल नहीं होता. आणि असे लोक ज्या वेळेला देवाचं वचन ऐकतात त्यावेळेला त्यांना ते अजिबात समजत नाही. चाहे वो दुनिया की रीति में कितना भी एजुकेटेड क्यों ना हो, आणि कदाचित ते जगाच्या रीतीने कितीही शिक्षित असू द्या, उसमें ये आत्मिक बातों का सही अर्थ वो नहीं जान पाएगा. आणि त्यांना आत्मिक गोष्टीचा खरा अर्थ समजणार नाही. पहला कुरिन्दी उसका दूसरा अध्याय का 14 वचन में हम पढ़ता है. पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये आपण वाचतो. परंतु शारीरिक मनुष्य परमेश्वर की आत्मा की बातें ग्रहण नहीं करता. देखो, परमेश्वर की आत्मा की बात शारीरिक व्यक्ति वो ग्रहण नहीं कर पाता. आणि जो स्वाभाविक मनुष्य आहे तो परमेश्वराच्या आत्म्याच्या गोष्टी ग्रहण करू शकत नाही. क्यों नहीं? का नाही? क्योंकि वे उसकी दृष्टि में मूर्खता की बातें हैं हाँ. और न वह उन्हें समझ सकता है क्योंकि उसकी जांच आत्मिक रीति से होती है. देखा, आत्मा की बातें या प्रभु की वचन ये आत्मा से दिया हुआ आत्मिक बातें हैं. उस आत्मिक बात को जानने के लिए प्रभु की आत्मा चाहिए और जो शारीरिक लोगों में प्रभु की आत्मा नहीं, इसलिए वो नहीं जान पाता. आणि प्रभूचं वचन जे आहे ते आत्मिक आहे आणि आत्मिक गोष्ट जर समजून घ्यायची आहे तर त्याच्याकरता देवाचा आत्मा असला पाहिजे. आणि जे स्वाभाविक लोक आहेत त्यांच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा राहत नाही, म्हणूनच ते परमेश्वराचं वचन किंवा आत्मिक गोष्टी समजू शकत नाही. अभी हम लोग यहाँ पर बैठा हुआ लोगों में भी ऐसा लोग जरूर कुछ मिलेगा आणि या ठिकाणी बसलेल्यापैकी काही लोक निश्चितच असे मिळतील जिन्होंने प्रभु की आत्मा को नहीं पाया आणि ज्यांनी देवाचा आत्मा नाही मिळवला. है ना. उनके बारे में यूदा का पत्री उसका 19 वचन में लिखा है. आणि यौद्याचं पत्र त्याचा 19 वचनामध्ये त्यांच्या संबंधाने असं ये लिहिलंय, वे हैं जो फूट डालते हैं, ये शारीरिक लोग हैं जिनमें आत्मा नहीं. इनमें यहाँ पर भी लिखा हुआ जो बात है वो जो आत्मा नहीं, जो स्वाभाविक लोगों के बारे में है, जो प्रभु के आत्मा में नया जन्म नहीं पाया उनके बारे में. आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये ज्यांचा नवा जन्म नाही झालेला अशा प्रकारचे जे स्वाभाविक लोक आहेत त्यांच्या संबंधाने लिहिलेलं आहे. एक व्यक्ति जब नया जन्म पाएगा आणि एका व्यक्तीचा ज्या वेळेला नवा जन्म होतो वो आत्मा में नया जन्म पाता है. आणि तो आत्म्यामध्ये नवा जन्म प्राप्त करतो. वही लोगों को ये बातों को समझने के लिए प्रभु की आत्मा उनको मदद करेगा. आणि त्या लोकांना या गोष्टी समजण्याकरता प्रभूचा आत्मा सहाय्य करतो. अभी आपको मालूम है, मैंने कई बार लोग बोलता है कि क्या तुम लोग ही समझ सकता है क्या, हम भी बाइबल पढ़ सकता है, हमको भी समझ है, ऐसा बोलकर तर्क करता है. आणि लोक अशा प्रकारे वाद घालतात का तुम्हाला समजतं का, आम्हाला समजत नाही का, आम्ही सुद्धा बायबल वाचू शकतो, अशा प्रकारे वादविवाद घालतात. कितना भी पढ़ा लिखा है तो भी आत्मिक बातों को नया जन्म पाए बिना एक व्यक्ति कभी नहीं समझ सकता. आणि कितीही तुम्ही शिक्षण घेतलेलं असू द्या पण नवा जन्म प्राप्त केल्याखेरीज आत्मिक गोष्टी तो व्यक्ती समजू शकत नाही. मैंने कई बार मेरे एक अनुभव आपको बांटा है. आणि पुष्कळ वेळा मी माझा एक अनुभव तुम्हाला सांगितला आहे. मैं टाउनशिप में बाजार में जब वचन बांट रहा था आणि टाउनशिप ओझर मध्ये ज्या वेळेला मी वचन वाटत होतो वहां पर जब एक घर में गया तो एक एयरफोर्स भाई का पत्नी वो इस प्रकार बातें किया. आणि मग ज्या वेळेला एका घरामध्ये गेलो त्यावेळेला त्या घरामध्ये जो एअरफोर्स मध्ये बंधू होते त्यांच्या बायकोने अशा प्रकारे बोलली. रोमन कैथोलिक था आणि ती रोमन कॅथलिक होती. वो एकदम बोलने लगा कि तुम लोगों को समझता है कि सिर्फ तुम लोग ही वचन पढ़ सकता है, तुम लोग ही पढ़ा लिखा है. आणि तुम्हाला असं वाटतं फक्त तुम्हालाच वचन येतं, तुम्हीच फक्त शिक्षित आहात. हमने कुछ बोला ही नहीं. आम्ही काय बोललोच नाही. हम प्रभु का प्यार बांट रहा था आणि प्रभूचं प्रेम आम्ही वाटत होतो. लेकिन वो एकदम मतलब अपनी तरफ से वो बात करने लगा. आणि मग तू स्वतःहूनच अशा प्रकारे बोलू लागली. तो वो बोलता है कि हमको भी पढ़ना आता है. आणि ती अशी म्हणते की आम्हाला पण वाचता येतं. इतना भी नहीं, एवढंच नाही हम तुमसे भी पढ़ा लिखा है. आणि तुमच्यापेक्षा जास्त शिक्षित आहोत. बोलने का अर्थ क्या था? सांगायचं तात्पर्य काय? वो बहन एम में फर्स्ट रैंक में पास हुआ व्यक्ति था. आणि MA
फर्स्ट क्लास मध्ये पास झाली फर्स्ट रैंक। आणि फर्स्ट रँक मध्ये पास झालेली होती। प्रेज द लॉर्ड। आप देखिए वो फर्स्ट रैंक में पास हुआ, वो बात बताने के लिए इनडायरेक्ट वो बोलता है हम भी पढ़ा लिखा है, हमको भी पढ़ना आता है, हमको भी समझता है, ये सारे बात बताए। आणि मग ती फर्स्ट रँक मध्ये पास झालेली होती हे सांगण्याकरता ती अशी म्हणते आम्हाला पण वाचता येतं, आम्ही पण शिकलेलो आहोत। मैं बहुत खुश हो गया। आम्हाला खूप आनंद झाला। मैं बोला आप कितना माला होशियार है कि आप एमए फर्स्ट रैंक में पास हुआ। आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही एमए फर्स्ट रँक मध्ये पास झाले। क्योंकि ये साधारण बच्चों से नहीं होता। आणि हे साधारण लोकांपासून होत नाही। लेकिन मैं उनको पूछा पर तो आपका नया जन्म हुआ है क्या? आणि मी त्यांना विचारलं तुम्हाला तुमचा नवा जन्म झालाय का? तो उसने पूछा वो क्या है? आणि ते म्हटले की ते काय? मैं बोला वो कॉलेज में नहीं पढ़ा। आणि मी त्यांना म्हटलं ते कॉलेजमध्ये नाही वो शिकलं। बात बताने के लिए हम लोग आया। आणि ती गोष्ट सांगण्याकरता आम्ही आलो। हमें वो इतना मतलब जैसे एक बैलून फट जाने के बाद में कैसा छोटा रहता है, वो इतना उनको शर्म लेगा, अरे यार मैंने क्या बोल करके इनके सामने मैं अपनी होशियारगिरी दिखा रहा था, लेकिन ये तो पूरा गिट्टे में गया। आणि मग ज्या वेळेला फुगा फुटल्यानंतर कशा प्रकारे तो एकदम छोटासा होऊन जातो त्याप्रमाणे तिचा चेहरा होऊन गेला। तिने असा विचार केला असेल की अरे मी तर माझी हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला पण यांनी माझी काय अवस्था केली। प्रियो एक बात जानना, जब तक प्रभु की आत्मा पाए बिना एक व्यक्ति आत्मिक बातों को नहीं जान सकता। पढ़ सकता है, आपको जितना भाषा आता है उन सारे भाषाओं में आप पढ़ सकता है, पर तू जान नहीं सकता। आणि प्रभूचा आत्मा प्राप्त केल्याखेरीज आपल्याला प्रभूच्या त्या आत्मिक गोष्टीचा उलगडा मिळणार नाही। आपण वाचू शकतो पण ते आपण समजणार नाही। आप सच्चा दिल से बोलो, मेरी बात में मुझे लगता है कि आप सारे लोग सहमत होंगे। आणि मला असं वाटतं माझ्या या बोलण्याच्या द्वारे सगळे लोक सहमत राहतील। अगर आप सहमत नहीं होगा तो मैं बाइबल से प्रूफ दिखाऊंगा। आणि जर तुम्ही सहमत नसाल तर बायबल द्वारे मी तुम्हाला पुरावा देतो। आपको मालूम है इथियोपिया की जो खोजा यरूशलेम में आराधना के लिए आकर के जब वापस लौट रहा था, आणि इथियोपियाचा खोजा ज्या वेळेला आराधना करता येऊन तो वापस जात होता। वो कौन है? एक मिनिस्टर है, आणि तो एक मंत्री आहे अच्छा पढ़ा लिखा है, आणि चांगलं शिक्षण घेतलेलं और आहे में बैठ करके वचन पढ़ रहा है। आणि रथामध्ये बसून तो वचन वाचत आहे। अब देखिए वो पढ़ने के समय में प्रभु की आत्मा ने फिलिप्पुस को कहा तुम जल्दी जाओ उस मरुस्थल में उधरी एक रथ जा रहा है, तो उसके साथ साथ चलो। आणि मग तो चालत असताना परमेश्वराने फिलिप्पुसला सांगितलं की तू लवकर जा, जंगलामध्ये एक रथ चालत आहे त्याच्या बरोबरीने तू पळ। वहां पर एक छोटा सा भाषण हुआ, मैं सारा वचन नहीं पढ़ाऊंगा, उसका प्रेरितों का 8 अध्याय का 30 से 31 वचन से पढ़ना। आणि प्रेषितांचे कृत्य 8 अध्याय 30 आणि 31 वचन वाचा। फिलिप्पुस उसकी ओर दौड़ा और उसे यशायाह भविष्यवक्ता की पुस्तक पढ़ते हुए सुना। वो क्या कर रहा था? यशायाह भविष्यवक्ता पढ़ रहा था। इसको पढ़ा लिखा आदमी था। उस समय में पढ़ा लिखा व्यक्ति बोलेगा तो बहुत मानव बड़ा व्यक्ति। आणि त्या काळामध्ये शिक्षण घेतलेला व्यक्ती म्हणजे खूप मोठा व्यक्ती राहतो। और पूछा तू जो पढ़ रहा है क्या उसे समझता भी है? उसने कहा अभी ऐसा कोई आज पूछेगा तो लोग थप्पड़ मारेगा। आणि असं जर कोणाला विचारलं तर लोक झापड मारतील। है ना? तुम जो पढ़ रहे हो तू समझते, तू हमको मतलब तुम बहुत होशियार है क्या? उल्टा बोलेगा। और तू यहाँ पर को जाने ऐसा उल्टा बात नहीं किया। आणि मग आज जर कोणाला विचारलं तर म्हणतील तू काय इतका हुशार आहे का, आम्हाला शिकवतो का, अशा प्रकारे उलट सुलट बोलतील। पण तो षंड जो होता त्याने अशा प्रकारे नाही बोलला। और क्या बोला? तो काय म्हटला? उसने कहा जब तक कोई मुझे न समझाए तो मैं कैसे समझूं? देखा ये है सवाल। आणि हा आहे प्रश्न। अभी कोई मुझे नहीं समझाएगा तो मैं कैसे समझूं? आणि जर कोणी समजून सांगितलं नहीं तर मला कसं काय समजणार? हाँ मेरे प्रिय भाई, आप समझता है तो मेरे साथ हृदय में बैठकर मुझे कुछ समझाओ करके उन्होंने रिक्वेस्ट किया। फिर वो साथ में बैठा, वो पढ़ने वाला यशायाह नबी के किताब का अर्थ उसने उसको समझाया। आणि मग षंड त्यावेळेला म्हटला की जोपर्यंत कोणी समजून सांगणार नाही तोपर्यंत मला कसं काय समजणार? जर तुला माहित असेल तर तू माझ्या सोबत रथामध्ये बस आणि मला समजून सांग। मग त्यावेळेला फिलिप्पुस त्याच्या सोबत रथामध्ये बसला आणि तो वाचत असणारं पुस्तक जे होतं ते यशायाह संदेशाचं होतं आणि ते त्याला समजून सांगितलं। अभी बाकी विवरण आपको मालूम है, मैं वहां पर ज्यादा रुकना नहीं चाहता। आणि सगळी घटना तुम्हाला ठाऊक आहे, त्या ठिकाणी मी जास्त थांबू इच्छित हो नाही। जाएगा उधार हो गया आणि त्या षंडाचं तारण झालं। चलो वो व्यक्ति एक
पढ़ा लिखा व्यक्ति था, आणि चला तो व्यक्ती जो होता एक शिक्षण घेतलेला व्यक्ती लेकिन होता आत्मिक बात वो नहीं समझता था। आणि तरी आत्मिक गोष्ट त्याला समजत नव्हती. ऐसा और एक व्यक्ति मैं आपको बताऊं, अजून एक व्यक्ति मी तुम्हाला सांगू, मानो निकोदेमस, निकोदेमस. देखा तुरंत प्रभु का लोगों के आत्मा में काम कर रहा है। आणि लगेच प्रभूचा आत्मा लोकांमध्ये काम करत आहे. योहन्ना का सुसमाचार 3 अध्याय का 3 और 4 वचन पढ़ना। आणि योहान त्याचा 3 अध्याय 3 आणि 4 वचन. यीशु ने उसको उत्तर दिया, मैं तुझे सच सच कहता हूँ, यदि कोई नए सिरे से न जन्मे तो परमेश्वर का राज्य देख नहीं सकता। निकोदेमस ने उससे कहा, मनुष्य जब बूढ़ा हो गया तो कैसे जन्म ले सकता है? क्या वह अपनी माता के गर्भ में दूसरी बार प्रवेश करके जन्म ले सकता है? देखिए ये एक साधारण व्यक्ति नहीं, आणि हा एक साधारण मनुष्य नाहीये. परमेश्वर की व्यवस्था को अच्छी तरह ध्यान करके व्यवस्था से इसराइल लोगों को सिखाने वाला एक व्यक्ति, एक्सपीरियंस व्यक्ति, बूढ़ा आदमी. आणि मग परमेश्वराची व्यवस्था चांगल्या प्रकारे जाणणारा, ते शिकलेला आणि ते लोकांना शिकवणारा असा जाणकार म्हातारा मनुष्य. तभी भी प्रभु की बात को, आत्मिक बात को समझ पाया. आणि तरी सुद्धा प्रभूची आत्मिक गोष्ट तो समजू शकला का? अभी आज आप बोलेगा हमको तो समझता है, उनको क्यों समझ में नहीं आया, वो हमको भी समझ में नहीं आता. आणि आम्हाला तर समजतं, त्यांना का नाही समजलं हे आम्हालाही समजून नाही येत. क्यों आप समझता है? क्योंकि आप में प्रभु की आत्मा है आणि तुम्हाला का समजतं? कारण तुमच्यामध्ये प्रभूचा आत्मा आहे और ये सारी बात आपको सिखाया गया. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या गेल्या. जरूरी बात है प्रियो, ये दुनिया का कितना भी बुद्धिमान हो और जिसका नया जन्म नहीं हुआ, आत्मिक बात वो व्यक्ति किसी कारण नहीं समझ सकता. आणि मग ज्या व्यक्तीचा नवा जन्म झालेला नाहीये तो आत्मिक गोष्टी कुठल्याही कारणाने समजू शकत नाही. तो एक बात मैं आपको यहाँ पर बताना चाहूंगा, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. परमेश्वर का लक्ष्य क्या है? आणि परमेश्वराचा उद्देश काय आहे? हर एक लोगों को पुराना उस व्यक्ति से नया व्यक्ति में लाना, आणि प्रत्येक मनुष्याला जुन्या मनुष्यापासून नवीन मनुष्यामध्ये आणणं, या पुराना सृष्टि से नया सृष्टि बनाना. आणि जुन्या उत्पत्तीपासून नवीन उत्पत्ती बनवणं. जब तक हम उस नया सृष्टि नहीं बना, नया व्यक्ति में नहीं आया, वो व्यक्ति ये आत्मिक बातों को किसी कारण नहीं समझ सकता. आणि जोपर्यंत आपण नवीन सृष्टी होत नाही, नवीन मनुष्य होत नाही, तोपर्यंत या आत्मिक गोष्टी आपल्याला समजणार आपको नाही. सबको मालूम है पूरा बाइबल में 2 ही व्यक्ति है, तीसरा एक व्यक्ति है भी नहीं. आणि आपल्याला ठाऊक आहे संपूर्ण बायबलमध्ये 2च व्यक्ती आहे, तिसरा व्यक्ती नाहीये. कौन कौन? ते कोण आहे? हाँ, 2 आदम. आणि 2 आदम. क्या है? कोण 2 आहे? आदम. 2 आदम. ये दोनों आदम में मैं कहाँ पर है? आणि हे 2 आदमापैकी मी कुठे आहे? जो मैं पगले आदम में अगर है, आणि जर मी पहिल्या आदमामध्ये आहे वो अभी तक प्रभु की आत्मा से कोई संबंध नहीं. आणि अजूनपर्यंत प्रभूच्या आत्म्यासोबत त्याचा संबंध नाही. जब आपको पहला कोरिंदी 15 अध्याय का 45 वचन जब आप पढ़ेगा तो पहिले करंदीकराचं पत्र 15 अध्याय त्याचं 45 वचन जर आपण वाचलं तर ऐसा ही लिखा भी या. है कि प्रथम मनुष्य अर्थात आदम जीवित प्राणी बना और अंतिम आदम जीवनदायक आत्मा बना, परंतु पहले आत्मिक न था पर स्वाभाविक था, इसके बाद आत्मिक हुआ. देखिए यहाँ पर हम देखते हैं कि पहला आदम और अंतिम आदम, आणि पहिला आदम आणि शेवटला आदम. पहला आदम में रहने वाला लोगों का जीवन में नया जन्म नहीं हुआ. आणि जे पहिल्या आदमामध्ये राहतात त्यांचा नवा जन्म नाही झाला. आज मैं कहाँ पर है? आज मी कुठे? अगर मैं पहला आदम में है तो आणि जर मी पहिल्या आदमामध्ये आहे तर उसका 22 वचन के अनुसार, आणि पहिला करंदीकराचं पत्र 15 अध्याय 22 वचनाच्या अनुसार आदम में सब होते हैं. हाँ देखिए, आप अगले आदम में जो भी अभी तक है उनको मृत्यु मिलेगा, बोलेगा तो अनंत काल का नरक की आग में जाएगा. आणि जे कोणी पहिल्या आदमामध्ये आहे त्याला मरण भेटेल. म्हणजे काय? ते अनंत कालच्या नरकाच्या अग्नीमध्ये जातील. आगे और जैसे आदम में सब मरते हैं वैसे ही मसीह में सब जिलाए जाएंगे. हाँ, मसीह में है तो वो लोग ये दुनिया में प्रभु के आगमन से पहले मर भी गया तो भी जिलाया जाएगा, जो जीवित है रूपांतर होकर के उड़ा दिया जाएगा. आणि मग जे कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे ते मेल्यानंतर सुद्धा पुनरुत्थित केले जातील. आणि प्रभूच्या आगमनामध्ये जे कोणी जिवंत राहतील ते रूपांतरित केले जातील. तो इसका मैं बोलने का अर्थ क्या है? आणि सांगायचं तात्पर्य काय? मुझे सुनने वाले अनेक पवित्र लोग इस बात को परखना है कि मेरा जीवन में आज तक मैंने ये नया जन्म पाया है क्या, मेरा उद्धार हुआ है क्या, मैंने पाप क्षमा पाया है क्या, मैं प्रभु के हाथ में पाया है क्या, ये अपने आप को पूछना. आणि या ठिकाणी मला ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला पडताळायचं आहे की माझ्या पापांची क्षमा झालेली आहे का, माझं तारण झालेलं आहे का, माझा नवा जन्म झालेला आहे का, मला प्रभूचा आत्मा मिळालेला आहे का.
ये बात का उत्तर आपको स्वयं पाना है। आणि ह्या गोष्टीचं उत्तर तुमच्या स्वतःला मिळवायचंय. ओके, अभी दूसरे ग्रुप के लोगों की ओर हम जाएंगे. आणि जे दुसऱ्या ग्रुपचे लोक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. वो है जड़ी लोग या शारीरिक लोग. आणि दुसरे आहे ते शारीरिक किंवा दैहिक लोक. हाँ, दैहिक लोग, करेक्ट. दैहिक लोग वो शब्द आना चाहिए. मतलब मलयालम में शारीरिक लोग बोलते हैं, मतलब अपना शरीर के अनुसार चलने वाला. हाँ. तो यहाँ पर इसमें क्या फर्क है? आणि याच्यामध्ये काय फरक आहे? है ना, इनका नया जन्म हुआ है, आणि यांचा नवा जन्म झालाय इन्होंने प्रभु की आत्मा पाया, आणि यांना प्रभूचा आत्मा मिळाला, लेकिन उनकी आत्मिक जीवन में बढ़ोतरी नहीं हुआ. आणि त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये वाढ नाही झाली. अभी भी मतलब जो आत्मा नहीं पाया ऐसा लोगों की जैसा भी वो काम करते हैं. आणि अजूनही ज्यांना आत्मा नाही मिळाला असे लोक जे काम करतात तसं ते काम करतात. कोई ज्यादा फर्क नहीं दिखता. आणि त्या दोघांमध्ये जास्त फरक दिसत नाही. ये एक बड़ा धोखा का अनुभव है. आणि हे एक फसवेगिरीचा अनुभव आहे. जब उस बात को जानने के लिए पहला कुरिन्दी उसका 3रा अध्याय 1 से 4 तक वचन पढ़ेंगे. आणि पहिले करंदीकराचं पत्र 3रा अध्याय 1 ते 4 वचन हे वाचा. भाइयों, मैं तुमसे इस रीति से बातें न कर सका हाँ। जैसे आत्मिक लोगों से, परंतु जैसे शारीरिक लोगों से, और उनमें जो मसीह में बालक है. मैंने तुम्हें दूध पिलाया, अन्न न खिलाया, क्योंकि तुम उसको नहीं खा सकते थे, वरन अब तक भी नहीं खा सकते हो, क्योंकि अब तक शारीरिक हो. देखा, अभी आप देखिए ये वचनों को बहुत मैं ज्यादा उसका व्याख्या करते बिना आगे बढ़ पाऊं, इसलिए आप लोग बहुत ध्यान से इन भागों को सुनना. आणि मी जास्त त्याला विश्लेषण न करता पुढे जाऊ शकू याकरता तुम्ही वचन जे वाचलं जातं ते लक्षपूर्वक ऐका. प्रभु के दास कहता है कि मैं तुझे अन्न खिलाना चाहता था, पर वो तुम्हें हजम नहीं हो रहा है. आणि मी तुम्हाला अन्न चारायची मला इच्छा होती पण ते तुम्हाला पचत नाहीये. अन्न किसके लिए? कारण अन्न कोणाकरता आहे? हाँ, शयनों के लिए. आणि जे प्रौढ आहे त्यांच्याकरता. हाँ, बच्चों को, छोटे बच्चों को क्या चाहिए? आणि लहान मुलांना काय पाहिजे? जन्म होकर का भी 3 महीना हुआ, आणि जन्म झाला 3 महिने झाले, 6 महीना हुआ, 6 महिने झाले, उनको बिरयानी खिलाएगा तो आणि त्यांना जर बिर्याणी चारली तर अब उसको मारने के लिए जहर देने की जरूरत नहीं. आणि त्याला मारण्याकरता विष देण्याची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रियो, अभी एक बात को जानना. आणि प्रियांनो, एक गोष्ट जाणा. अभी कोरिन्थ मंडली के लोगों की अवस्था क्या है? आणि करंती मंडळीच्या लोकांची अवस्था काय आहे? आत्मिक बातों की गहराई की ओर वो जा ही नहीं सकता. आणि आत्मिकच्या गहनतेच्या गोष्टी त्याच्याकडे ते जातच नाही. एक बच्चे की नहीं तो है. आणि एका बालकाप्रमाणे अभी भी उनको अभी 15 साल हो गया, लेकिन कुपी में बोतल में चाहिए दूध. आणि मग 15 वर्ष झाले तारण प्राप्त करून तरी सुद्धा त्यांना काय बाटलीचं दूध पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कैसे रहेगा? आणि कसं राहील? अच्छा रहेगा? आज चांगलं राहील का? किसी को अच्छा लगेंगे? कोणाला चांगलं वाटेल का? अभी यहाँ पर इन लोगों की अवस्था क्या है? आणि आता या ठिकाणी या लोकांची अवस्था काय? आत्मीय जीवन में ना बढ़ने के कारण आत्मिक जीवनामध्ये वाढ न झाल्या कारणाने वहां पर कई गड़बड़ी है. आणि त्या ठिकाणी खूप काही गडबड आहे. बहुत गड़बड़ी. आणि खूप गडबड. उसके 4 वचन पढ़ना. आणि त्याचं 4 वचन वाचा. क्योंकि जब एक कहता है मैं अपुल्लोस का हूँ और दूसरा मैं पौलुस का हूँ और मैं अपुल्लोस का हूँ. बोलने का अर्थ क्या है कि वहां पर एक एक पक्ष करके लोग हैं. आणि त्या ठिकाणी एक एक पक्षाचे असे लोक आहेत. देखिए, ये आत्मीय जीवन में उन्नति न पाया हुआ लोगों का एक चिन्ह है. आणि आत्मिक जीवनामध्ये उन्नती प्राप्त न केलेल्या लोकांचं एक चिन्ह आहे. मंडली के बारे में अभी तक उनको प्रकाश नहीं मिला. आणि मंडळी संबंधाने अजून त्यांना प्रकाश नाही मिळाला. आप लोग एक सच्चा खुला दिल के साथ ये वचनों को सुनना भी, आणि एकदम उघड्या हृदयाने तुम्ही हे वचन ऐका प्रियांनो. क्योंकि मैं मेरी तरफ से कुछ डाल करके आपको नहीं बोलेगा, कारण मी माझ्याकडून काही जोडून नाही सांगत आहे. लेकिन ये वचन की सच्चाई को आप जान लो. आणि वचनाचं जे सत्य आहे ते तुम्ही जाणून घ्या. आज हम आत्मिक दुनिया को जब देखता है, आणि आज ज्या वेळेला आपण आत्मिक जगाकडे पाहतो तकरीबन सब लोग ये बचपना का अनुभव में है. आणि जवळपास सगळे लोक या लहानपणाच्या अवस्थेमध्ये आहे. ये नर्सरी में हो लोग, आणि ते अजूनही नर्सरीमध्ये आहे. मनो बिल्कुल आत्मीय में उन्नति नहीं हुआ. आणि आत्मिक जीवनामध्ये त्यांची उन्नती झाली नाही. उसका 12 वचन पढ़ना. आणि त्याचा 3रा अध्याय 12 वचन वाचा. सॉरी, पहला अध्याय का 12, सॉरी. पहिल्या करंदीकराचं पत्र 1 अध्याय 12 वचन. मेरे कहने का अर्थ यह है हाँ। कि तुम में से तो कोई अपने आप को पौलुस का, हाँ। कोई अपुल्लोस का, कोई कैफा का, हाँ। तो कोई मसीह का कहता है. बोलने का अर्थ वहां पर कई प्रकार का ग्रुप इस समय है. आणि त्या ठिकाणी पुष्कळ प्रकारचे ग्रुप झालेले आहे. प्रियो, वहां पर उसके आगे 13 वचन में पौलुस कुछ सवाल पूछता है. आणि 13 वचनामध्ये पौल काही प्रश्न विचारतो. क्या मसीह बट गया? देखा, मसीह बढ़ गया तो ग्रुप बनाने के लिए, आणि ख्रिस्त वाटला गेला का अशा प्रकारचे विभाजन बनवण्याकरता? क्या पौलुस तुम्हारे लिए क्रूस
पर चढ़ गया? देखा, क्योंकि तुम किसका है? जिसने तुम्हारे लिए क्रूस पर अपना पवित्र लहू बहाया, उसने तुझे खरीदा। तो इसका उसका बोलने के लिए क्या तुम उस व्यक्ति ने तुम्हारे लिए अपना लहू बहाया क्या? आणि मग तुम्ही कोणाचे आहात? का पौलाने तुमच्या करता वधस्तंभावर रक्त सांडवलं का? तुम्ही त्याचे आहात ज्याने तुम्हाला त्या वधस्तंभावर विकत घेतलेला आहे. हाँ, या तुम्हें पौलुस के नाम पर बपतिस्मा मिला? देखा, पौलुस के नाम पर बपतिस्मा मिला क्या? अरे पिता पुत्र पवित्रात्मा के नाम से बपतिस्मा है, तुझे पौलुस के नाम पर बपतिस्मा मिला क्या? आणि तुला पौलाच्या नावामध्ये बाप्तिस्मा भेटला का? पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा आहे. ऐसा है तो हम प्रभु का बनकर रहना चाहिए ना. आणि असं जर आहे तर आपण प्रभूचे होऊन राहायला पाहिजे ना. आज आप जितना भी संगठन देखता है प्रियो, वे लोग प्रभु की दृष्टि में वो बचपना का अवस्था में है. एकदम आत्मिक बातों का गहराई कभी भी समझ नहीं पाएगा. आणि आज ज्या काही संघटना आहेत त्या संघटना या गोष्टी आत्मिक गोष्टी समजू शकणार नाही, कारण ते बालकपणाच्या अवस्थेमध्ये आहे. वो ऐसे लोग क्या होगा? आणि अशा लोक काय होतील? कभी भी ठोकर खाएगा. आणि ते कधीही अडखळतील किंवा त्यांना ठेच लागेल. गलातियों के पत्री 5 अध्याय के 10 वचन पर. गलातीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याचं 10 वचन वाचा. मैं प्रभु पर तुम्हारे विषय में भरोसा रखता हूँ हाँ। कि तुम्हारा कोई दूसरा विचार न होगा, हाँ। परंतु जो तुम्हें घबरा देता है हाँ। वह कोई क्यों न हो हाँ। दंड पाएगा. मतलब बात क्या है कि छोटी छोटी बातों में वो लोग घबरा जाएगा. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते घाबरतील आत्मीय जीवन में पक्का नहीं. आणि आत्मिक जीवनामध्ये दृढ नाही. अरे तेरा उधार नष्ट हो जाएगा. आणि तुझं तारण नष्ट होईल हाँ, तू नरक में जाएगा. आणि तू नरकामध्ये जाशील. तू जरूर उधार पाया बोलता है, लेकिन तुमसे गलती हुआ तो तुम अभी स्वर्ग में नहीं जाएगा. आणि तू म्हणतो की माझं तारण झालेलं आहे, पण तुझ्याकडून जर परत पाप झालेला आहे तर मग तू स्वर्गात नाही जाणार, तर नरकामध्ये जाशील. ओ, फिर मैं क्या करूं? आणि मग आता काय करू? है, उसको मिला हुआ उधार के बारे में उसको पक्का विश्वास नहीं, आणि त्याला मिळालेलं जे तारण आहे त्याच्या संबंधाने त्याचा दृढ विश्वास नाहीये, क्योंकि उसको वचन का अच्छा प्रकाश नहीं. कारण त्याला वचनाचा चांगला प्रकाश नाहीये. उसको मालूम है कि मैंने पाप क्षमा पाया है, आणि त्याला माहिती की मला पापांची क्षमा झाली आहे, मेरा नया जन्म हुआ है, माझा नवा जन्म झालेला मैं आहे प्रभु के हाथ में पाया है. आणि प्रभूचा आत्मा मला मिळालेला लेकिन आहे. आत्मिक उन्नति ना होने के कारण कोई आकर के बोलेगा, तूने गलत काम किया ना, पाप किया ना, अभी तेरा उधार नष्ट हो गया. आणि मग आत्मिक जीवनामध्ये वाढ न झाल्या कारणाने कोणी येऊन असं म्हणेल तू पाप परत केलं ना, मग आता तुझं तारण नष्ट झालं. मैं बोलने का अर्थ आप भी पाप करके मनमानी जीव ऐसा नहीं. आणि माझं सांगायचं तात्पर्य तुम्ही पापामध्ये पडा आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगा असं नाही. प्रियो, मनुष्य जब तक हम ये दुनिया में है, आणि प्रियांनो, जोपर्यंत आपण या जगामध्ये आहे हमारे जीवन में जरूर गलतियां संभव है. आणि आपल्या जीवनामध्ये निश्चितच चुका ज्या आहेत त्या होऊ शकतात. प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं जो नया जन्म पाए हुए लोग वो पाप करते नहीं रहता. आणि नवा जन्म प्राप्त झालेले लोक पाप करतच राहत नाही. कहाँ पर लिखा? हाँ, पहला योहन्ना 3 का 9. आणि पहिलं योहान 3 अध्याय त्याचं 9 वचन. जो कोई परमेश्वर से जन्मा है वह पाप नहीं करता, हाँ। क्योंकि उसका बीज उसमें बना रहता है हाँ। और वह पाप कर ही नहीं सकता, हाँ। क्योंकि परमेश्वर से जन्मा है. देखिए, वो वजह थोड़ा सा उसमें फर्क है. मतलब जो प्रभु से जन्मा है वो पाप करते ही नहीं रहता. आणि जो प्रभू पासून जन्मलेला आहे तो पाप करतच नाही राहणार. पाप होता है, पाप होतं. ऐसा कोई भी नहीं कह सकता कि मैं नया जन्म पाने के बाद में मेरे जीवन में कभी कुछ गलती हुआ ही नहीं. आणि असं कोणी म्हणू शकत नाही की नवा जन्म झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं चूक झाली नाही. मैं ऐसे भी लोग देखा है, असे लोक पाहिले वो लोग बोलता है आणि ते लोक असं म्हणतात प्रभु में आ गया ना फिर कभी भी पाप नहीं करता. आणि प्रभू मध्ये आला ना मग कधीच पाप नाही करत. होता ही नहीं, असं होतच नाही मेरे से कभी हुआ ही नहीं. आणि माझ्याकडून कधी झालं नाही. मैं बोलता हूँ वो नंबर 1 झूठा है. आणि मी म्हणतो तो 1 नंबरचा खोटारडा आहे. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. क्योंकि जब तक हम ये दुनिया में हैं, आणि जोपर्यंत आपण या जगामध्ये आहोत प्रियो, हमसे जरूर गलतियां होता है. आणि आपल्याकडून निश्चितच पाप होतं. लेकिन हमारा काम है हम अपने आप को पापों से बचा कर रखना. आणि आपलं कर्तव्य आहे की आपण स्वतःला पापापासून वाचून ठेवणं. आपको वही पहला योगना उसका पहला अध्याय का 8 और 10 वचन पढ़ना. पहिलं योहान त्याचा पहिला अध्याय 8 आणि 10 वचन वाचा. यदि हम कहें कि हम में कुछ भी पाप नहीं, हाँ। तो अपने आप को धोखा देते हैं. देखा, अगर कोई कहता है मुझे में कोई पाप नहीं, अभी मैं नहीं, योगना बोलता है, वो अपने आप को धोखा देता है. हम में सत्य नहीं. देखा, वो सत्य उसमें सत्य ही नहीं. आणि कोणी जर असं म्हणतं की माझ्यामध्ये पाप नाही तर ते स्वतःला फसवतं आणि त्यांच्यामध्ये सत्य नाही. इधर कोई बोले कि मुझ में कोई पाप नहीं आणि या ठिकाणी बसल्यापैकी कोणी असं म्हणेल की माझ्या जीवनामध्ये काही पाप नाही. है.
जरूर हम प्रभु के पिता परमेश्वर की दृष्टि में हम धर्मी लोग हैं। आणि निश्चितच पिता परमेश्वराच्या दृष्टीने आपण नीतिमान आहोत. धर्मी का अर्थ क्या? आणि जे नीतिमान आहे त्याचा अर्थ काय? पिता परमेश्वर की दृष्टि में हमारे जीवन में कोई पाप है ही नहीं. आणि पिता परमेश्वराच्या दृष्टीने आपल्या मध्ये कुठल्या प्रकारचं पापच नाही. ये हमारे को भी है क्या? आणि आपलं वैशिष्ट्य आहे का? नहीं 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 नहीं, नाही. ये हमारे को भी नहीं, आणि आपलं वैशिष्ट्य नाहीये. क्योंकि पिता परमेश्वर डायरेक्ट हमको कभी नहीं देखता. आणि पिता परमेश्वर डायरेक्ट आपल्याला पाहत नाही. ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. पिता ने हमें मसीह में रखा. आणि पित्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये ठेवलं. अभी मसीह की धार्मिकता हमारे धार्मिकता गिना गया. आणि ख्रिस्ताचं नीतिमत्व हे आपलं नीतिमत्व गणल्या गेलं. धर्मी का अर्थ क्या है? आणि नीतिमान या शब्दाचा अर्थ काय आहे? उसने कभी भी पाप नहीं किया. आणि त्याने कधीच पाप नाही केलं. ऐसा एक ही व्यक्ति है, असा एकच व्यक्ति आहे परमेश्वर. आणि तो परमेश्वर आहे. इसलिए वो परमेश्वर स्वयं ये दुनिया में मनुष्य बनकर आया आणि म्हणूनच तो परमेश्वर या जगामध्ये मनुष्य होऊन आला. और ये दुनिया में पावरिक होकर जन्म लिया, आणि पाप विरहित असं त्याने जन्म घेतला. पावरिक जीवन बिताया, आणि पाप विरहित असं त्याने जीवन जगलं. हम पापियों के लिए मर गया आपल्या पापांकरता तो मेला और मृतकों से जी उड़ा. आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. अभी पिता की दाहिनी ओर जा करके एक मनुष्य पुत्र हमारा रिप्रेजेंटेटिव होकर के बैठा है. आणि मग पित्याच्या उजवीकडे जाऊन मनुष्य पुत्र आपला तो प्रतिनिधी म्हणून बसलेला आहे. कौन होकर बैठा? आणि कोण होऊन बसला? परमेश्वर का पुत्र होकर के नहीं, आणि परमेश्वराचा पुत्र म्हणून नाही, मनुष्य पुत्र होकर के. आणि मनुष्य पुत्र होऊन. कितना अनोखी बात है. केवढं अद्भुत गोष्ट आहे. मैं आपको बोला ना, नया नियम में चारों सुसमाचार में 78 टाइम्स यीशु मसीह ने अपने ही बारे में बोला मनुष्य पुत्र. आणि नवीन करारामध्ये चारही सुवार्तेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 78 वेळा आपल्या स्वतः संबंधाने मनुष्य पुत्र म्हणून संबोधलेला आहे. आप बहुत अच्छी तरह देखना. खूप चांगल्या प्रकारे पहा. अभी वो मनुष्य पुत्र होकर के आने वाला है. आणि तो मनुष्य पुत्र होऊन येणार आहे. और पिता ने हमें क्या किया? आणि पित्याने आपल्याला काय केलं? पिता ने हमें पुत्र में रखा. आणि पित्याने आपल्याला पुत्रामध्ये ठेवलं. कितना सुंदर बात है. आणि किती सुंदर गोष्ट आहे. अभी देखिए ये जो पन्ना जो है, आणि पान जे आहे, मैंने क्या किया, मैंने ये बाइबल के अंदर रखा. आणि मी हे बायबलच्या आतमध्ये ठेवलं. अभी मैं क्या देखता? आता मी काय पाहतो? सिर्फ बाइबल देखता. आता मी फक्त बायबल पाहतो. वो पन्ना मुझे नहीं दिखता. आणि ते पान मला दिसत नाही. पहला कुरिन्थी पहला अध्याय का 30 वचन में हम देखता है कि पिता ने हमें क्या किया. आणि पहिले करंदीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये आपण काय वाचतो की पित्याने आपल्याला काय केलं? परंतु उसी की ओर से हाँ. तुम मसीह यीशु में हो, हाँ. जो परमेश्वर की ओर से हमारे लिए ज्ञान ठहरा, हाँ. अर्थात धर्म. हाँ, देखिए परमेश्वर की ओर से यीशु मसीह में हमको रख करके यीशु मसीह हमारा धार्मिकता बना. आणि पित्याकडून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ठेवण्यात आलं आणि प्रभू येशू ख्रिस्त आपला नीतिमत्व झाला. प्रियो, हम लोग कोई अच्छा जीवन बिताने से स्वर्ग में नहीं जाएगा. आणि कुठल्या प्रकारे चांगलं जीवन जगून आपण स्वर्गात नाही जाणार. कोई भी स्वर्ग में हम में से एक भी जाने के लिए योग्य नहीं. आणि आपल्यापैकी एकही व्यक्ती स्वर्गामध्ये जाण्याकरता योग्य नाही. स्वर्ग स्वीकारने वाला एकमात्र व्यक्ति प्रभु यीशु मसीह. आणि स्वर्ग स्वीकारणारा एकमात्र व्यक्ती तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. इसलिए पिता ने हमें मसीह में रखा. आणि म्हणूनच पित्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये ठेवलं. हम लोग जो भी नया जन्म पाया हम मसीह में हैं. आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झालेला आपण ख्रिस्तामध्ये आहोत. इसलिए रोमियो 8 में लिखा ना, आणि म्हणून रोमियो 8:1. आणि म्हणूनच रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. अब जो मसीह यीशु में है, आणि म्हणूनच आता जे ख्रिस्त येशू मध्ये आहे, कहाँ पर है? कुठं? प्रभु यीशु मसीह में. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. उसको दंड की आज्ञा नहीं. आणि त्याच्यावर दंडाज्ञा नाही. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, नरक में नहीं जाएगा. आणि तो नरकात नाही जाणार. और जो आत्मिक जीवन में उन्नति नहीं पाया, आणि ज्याचं आत्मिक जीवनामध्ये वाढ झाली नाही, प्रभु में होने के बावजूद आणि प्रभू मध्ये असताना सुद्धा थोड़ा कुछ गलती आ गया, आणि थोडंफार चूक आली, कुछ झूठे लोग आएगा, आणि काही खोटे लोक येतील, बोलेगा अभी तुम्हारे ऊपर श्राप आ गया. आणि आता तुमच्यावर श्राप आला, अभी मैं श्राप तोड़ने के लिए आया. आणि आता मी श्राप तोडायला आलो. प्रियो, कोई भी ऐसे लोगों को बुला करके हमारा धोखा मत करना. आणि कोणी अशा लोकांना बोलवून फसू नका. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रियो, प्रभु ने हमें उस भयंकर श्राप से छुड़ा दिया है. आणि प्रभूने आपल्याला त्या भयंकर श्रापापासून वाचवलंय. वो सब प्रभु हमारे लिए श्रापित बना. आणि प्रभू आपल्या करता श्रापित झाला, वो हमारे लिए श्रापित मृत्यू सहा. आणि आपल्या करता श्रापित मरण त्याने सहन हमें केलं. प्रभु ने अनेक पाप से और उसका श्राप से प्रभु ने छुड़ा लिया है. प्रत्येक प्रकारच्या पापा आणि श्रापापासून प्रभूने आपल्याला सोडवलेलं आहे. परंतु जो आत्मीय में जो उन्नति नहीं पाया, आणि आत्मिक जीवनामध्ये ज्याची उन्नती झाली नाही, थोड़ा कुछ जो गलती हो गया, आणि थोडंफार काही चूक झाली तर, उसको वो लोग घबराए. आणि त्याला ते घाबरतील.
ये वचन जानना चाहिए ना। आणि हे वचन त्यांनी जाणायला पाहिजे. उसको पूछना आपका जीवन में कोई गलती हुआ है क्या? आणि त्यांना विचारा तुमच्या जीवनामध्ये काही चूक झाली आहे का? नहीं हम तो उधर पाए, हम गलती करता ही नहीं. आणि नाही आमचं तारण झालं, आम्ही चुकतच नाही. तुरंत आप पहला देख 10 वचन पढ़कर उनको सुना रहेगा. आणि मग लगेच त्यांना पहिलं योहान पहिला अध्याय त्याचं 10 वचन वाचून त्यांना सांगायचंय. वचन क्या बोलता है? वचन काय सांगतं? यदि हम कहें कि हमने पाप नहीं किया तो उसे झूठा ठहराते हैं. किसे? हाँ, प्रभु को झूठा डराता है. आणि प्रभूला आपण खोटं ठरवतो. वो कौन है व्यक्ति? आणि तो व्यक्ती कोण आहे? वो जो आया हमारे पास आकर के ऐसे जो कहता है वो कौन है? झूठा व्यक्ति है. आणि जो येऊन आपल्याला अशा प्रकारे सांगतो तो खोटा व्यक्ती आहे. और उसका वचन हमने नहीं है. हाँ, देखा प्रियो, ये बात है कि वे लोग सत्य वचन में नहीं है. आणि ते लोक सत्य वचनामध्ये नाहीये. प्रियो, जब तक हम ये शरीर में हैं, आणि प्रियानो, जोपर्यंत आपण या शरीरामध्ये आहोत, प्रियो, हम ना जानते हुए भी कई प्रकार का पाप का हम गुलाम शिकार हो सकता है. आणि न जाणता सुद्धा पुष्कळ प्रकारच्या पापाचे गुलाम आपण होऊ शकतो. लेकिन इसलिए ये शरीर को भी आत्मा के अधीन लाना हमारा कर्तव्य है. आणि म्हणूनच आपण आपलं जे शरीर आहे ते आत्म्याच्या अधीन आणणं गरजेचं आहे. मेरा प्रेरित पौलुस हमेशा प्रचार करने के बाद में एक गवाही देता है. आणि प्रेषित पौल नेहमी प्रचार केल्यानंतर अशा प्रकारची साक्ष देतो. पहला कोरिंथी 9 अध्याय का 27 वचन. पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 9 अध्याय आणि त्याचं 27 वचन. परंतु मैं अपनी देह को मारता फूटता और वश में लाता हूँ. देखा, मैं ये शरीर को क्या करता? मारता कूटता हुआ मैं उस आत्मा की वश में लाता हूँ. आणि मी माझा शरीराला मारत कुटत त्या आत्म्याच्या अधीन करतो. क्यों? का? योग ये शरीर कभी भी कुछ गड़बड़ी करेगा. आणि प्रेम हे जे शरीर आहे कधीही काही गडबड करेल. है ना? रोमियों का पत्र उसके 7 अध्याय का 18-19 वचन. रोम त्याचा 7 अध्याय 18-19 वचन. क्योंकि मैं जानता हूँ कि मुझ में अर्थात मेरे शरीर में कोई अच्छी वस्तु वास नहीं करती. फिर क्या वास करता? शरीर में अच्छी बात नहीं करता, फिर क्या वास करता? आणि शरीरामध्ये चांगली गोष्ट राहत नाही तर मग काय राहतं? पाप रहता है. पाप राहतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अभी भी आप लोग आत्मा में है कि नहीं? आणि अजूनही तुम्ही आत्म्यामध्ये आहे का नाही? आप लोग शरीर में बंद रहना, आणि शरीरामध्ये राहू नका, आत्मा में रहना. आत्म्यामध्ये राहा. है बहुत गंभीर बात है अपनी. आणि खूप गंभीर गोष्ट आहे. ये जो बात है ना, कई लोगों को ये सुनने के टाइम पर कई लोगों को गुस्सा आता था. आणि काही लोकांना हे ऐकल्यानंतर राग येत होता. मैं पहले कई बार बोलता है ना, आप लोग आत्मा में रहना. आणि पुष्कळ वेळा मी तुम्हाला सांगतो ना, आत्म्यामध्ये राहा. मुझे मिला हुआ उस आत्मीय प्रकाश के अनुसार मैंने आपको आत्मा में रहने के लिए अगुवाई किया. आणि मला मिळालेल्या आत्मिक प्रकाशनाच्या अनुसार तुम्ही आत्म्यामध्ये राहण्याकरता मी तुम्हाला प्रोत्साहन केलं. और मुझे मालूम है कि वो सुनने के टाइम पर कई लोगों को इतना गुस्सा आता था, उस समय में धैर्य भाई सब देख करके कुड़कुड़ाता था. आणि मग मला माहिती आहे त्यावेळेला हे ऐकल्यानंतर काही लोकांना खूप राग यायचा आणि मग ते उजवीकडे डावीकडे पाहून त्यांना ते खूप राग व्यक्त करायचे. वो भी आत्मा में समझ में आता था. आणि ते सुद्धा आत्म्यामध्ये लक्षात येत होतं. फिर उनके एक्टिविटीज में वो सारा बात प्रकट हो जाता था. आणि मग त्यांच्या कार्याद्वारे त्या सर्व गोष्टी प्रकट होत होत्या. तो एक बात जानना, प्रियानो, एक गोष्ट लक्षात घ्या. प्रेरित पौलुस यहाँ पर गवाही देता है. आणि प्रेषित पौल या ठिकाणी साक्ष देतोय. जब तक मैं ये शरीर में रहता है तो वो शरीर में मैं नहीं चाहने वाला बहुत बातें मेरे से हो रहा है. आणि मी या शरीरामध्ये राहत असताना पुष्कळ गोष्टी मला नाही करायच्या तरी सुद्धा त्या होतात. उसके आगे थोड़ा पढ़ना. इच्छा तो शरीर में कोई अच्छी वस्तु वास नहीं करती. इच्छा तो मुझ में है परंतु भले काम मुझसे बन नहीं पड़ते. क्योंकि जिस अच्छे काम की मैं इच्छा करता हूँ वह तो नहीं करता, परंतु जिस बुराई की इच्छा नहीं करता वही किया करता हूँ. है ना? मैं बहुत बार सोचा, आणि मी खूप वेळा विचार केला, गुस्सा नहीं करूँगा, राग नाही करणार, चिडणार नाही, मैं हमेशा हंसते रहूंगा. नेहमी मी हसत राहील. पर तो नहीं होता. नाही होत. कभी भी कुछ बात आ गया ना पसंद का, तुरंत चेहरा देखना जैसा बादल आ गया. आणि मग कधी न आवडीची एखादी गोष्ट झाली तर लगेच चेहरा बघा जसे ढग आले. प्रेज रहो. क्या निर्णय लिया? आणि काय निर्णय घेतला? मैं गुस्सा नहीं करे. आणि मी चिडणार नाही. गुस्सा करता है कोई? आणि कोणी चिडचिड करतं का? नहीं, मुझे मालूम है आप लोग नहीं करता, मैं करता हूँ, लेकिन आप लोग नहीं करता. आणि मला माहिती आहे की मी करतो पण तुम्ही नाही करत. ओ कितना सामर्थ्य है आप लोग में. आणि खरोखर किती सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फिर एक बात जानना, प्रेरणो, एक गोष्ट लक्षात घ्या. हमारे जीवन में हम कई बातों में निर्णय लेता है, आणि आपण आपल्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टीमध्ये निर्णय घेतो लेकिन वो निर्णय में बना नहीं रह पाता. आणि त्या निर्णयामध्ये स्थिर राहत नाही. क्यों? का? क्योंकि ना हमारे ये शरीर में पाप रहता है. कारण आपल्या या शरीरामध्ये पाप राहतं. हम कितनों भी कोशिश करें तो भी ये शरीर हमारे कंट्रोल से बाहर चले जाते हैं. आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा हे शरीर आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातं.
इसलिए है ना हमारा शरीर का एक एक अवयव अंग, आपको मालूम है आत्मा का फल में आखिरी फल है संयम। संयम संयम आणि आत्म्याच्या फळामध्ये शेवटलं फळ आहे इंद्रिय दमन किंवा हिंदीमध्ये संयम। हाँ, इसलिए एक आत्मिक व्यक्ति बनने के लिए आपने को क्या चाहिए? आत्मा का फल संयम चाहिए। आणि म्हणूनच एक आत्मिक व्यक्ती होण्याकरता आपल्याला काय पाहिजे? आत्म्याचं फळ म्हणजे संयम पाहिजे। मैं आत्मिक व्यक्ति के बात पर आएगा तो उस टाइम पर आपको मैं विचार से बताऊंगा। आणि आत्मिक व्यक्तीच्या गोष्टीकडे त्यावेळेला विस्तार रीतीने सांगेल। लेकिन अभी यहाँ पर विषय क्या है? आणि या ठिकाणचा विषय काय आहे? एक शारीरिक व्यक्ति, जो व्यक्ति नया जन्म पाने के बाद में आत्मिक उन्नति नहीं हुआ, समय के अनुसार आत्मिक बढ़ोतरी नहीं हुआ, वो क्या होगा? छोटी छोटी बातों में समस्या खड़ा करेगा। मंडली में समस्या, घर में समस्या, हर जगह पर समस्या। आणि मग एक व्यक्ती ज्याचा नवा जन्म झाल्यानंतर आत्मिक जीवनामध्ये जशी वाढ व्हायला पाहिजे तशी वाढ जर झाली नाही तर मग तो व्यक्ती काय करेल? छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समस्या करेल, घरामध्ये समस्या, मंडळीमध्ये समस्या, जिथं कुठं जाईल तिथं समस्या निर्माण करेल। ऐसे लोग क्या होगा? कोई भी ऐसे कुछ बात उपदेश सुनेगा तो वो लोग डगमगा जा सकता है। आणि मग काय होईल की असं लोक ज्या वेळेला ऐकतील त्याच्याद्वारे त्यावेळेला ते डळमळीत होतील। पत्री 4 अध्याय उसके 14 वचन। इपिस्कराचं पत्र 4 अध्याय त्याचं 14 वचन। आत्मीय जीवन की बचपना का एक खतरा वहां पर प्रेषित पौलुस उड़ाकर करता है। आणि आत्मिक जीवनामध्ये असणारा जो बालिशपणा आहे त्याच्याद्वारे होणारी एक मोठा धोका या ठिकाणी प्रेषित पौल सांगत आहे। ताकि हम आगे को बालक न रहे जो मनुष्य की ठग विद्या और चतुराई से उनके भ्रम की युक्तियों के और उपदेश के हरेक झोंके से उछाले और इधर उधर घुमाए जाते हो। हाँ, देखा, ये बहुत ऐसा कुछ लोग हैं जो लोग अपने आप को आत्मिक समझता है परंतु वो आत्मिक जन है नहीं। आणि पुष्कळ असे लोक ते स्वतःला आत्मिक समजतात पण ते आत्मिक नाहीये। उनको वास्तव में मतलब प्रभु में उनका सच्चा उन्नति नहीं हुआ आणि प्रभू मध्ये खरं त्यांची वाढ झाली नाही। वो बात कभी मानेगा भी नहीं। आणि ते हे कधी ऐकणारच नाही। आपको मालूम है बच्चे लोग कोई भी बात करते हैं तो भी मानता है क्या? आणि मुलं एखाद्या त्यांना त्यांची चूक सांगितली तर ते ऐकतात का? नहीं मानता। नाही ऐकत। आत्मिक लोगों में भी ऐसा बचपना का स्वभाव में हटीला करके आखिर में उपदेश की हवा में उड़ करके इधर उधर भागने वाले लोग बहुत हैं। आणि आत्मिक जीवनामध्ये अशा प्रकारे बालिश अवस्थेमध्ये राहणारे की ज्यांना समजून सांगितले होते त्यांना समजत नाही आणि म्हणूनच ते अशा प्रकारे बालिश अवस्थेमध्ये राहतात आणि ज्या वेळेला खोटा उपदेश येतो त्यावेळेला त्या खोट्या उपदेशाच्या हवेमध्ये निघून जातात। मैं एक बात आपको बताऊं, एक गोष्ट सांगू प्रियो, ये अवस्था में रहने वाले लोगों के द्वारा मंडली में भी है ना वो समस्या होता है। आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये राहणाऱ्या लोकांना द्वारे मंडळीमध्ये सुद्धा खूप समस्या होतात। समय के अनुसार आत्मिक उन्नति होना बहुत जरूरी बात है। आणि वेळेच्या अनुसार आत्मिक उन्नती होणं गरजेचं आहे। नहीं तो वो लोग मतलब थोड़ा सा प्रभु के बारे में जानने के बाद में स्वयं में भूलेगा। आणि मग ते लोक थोडंसं फार प्रभू संबंधाने जाणल्यानंतर ते स्वतःमध्ये खूप हुशारकी मिरवतील। वे लोग बोलेगा नहीं मेरे को जो अच्छा लगता है मैं वैसा करूंगा, आणि मग ते लोक असं म्हणतील की मला जे चांगलं वाटतं ते मी करेन, क्योंकि मेरा उधार हो गया है, अभी तो मैं नरक में नहीं जाएगा इसलिए मैं अपना मनमानी करूंगा। आणि माझं तर तारण झालेलं आहे, आता मी नरकामध्ये नाही जाणार, आता मी माझ्या मनमर्जीप्रमाणे चालेल। फिर क्या होता है? मग काय होतं प्रेम? वहां पर बहुत गड़बड़ी होता है। आणि मग त्या ठिकाणी खूप गडबड होते। इसके पीछे वो व्यक्तियों को शैतान काम करता है। आणि मग याच्या पाठीमागे त्या व्यक्तीमध्ये शैतान कार्य करतो। आपको मैं पढ़ाना चाहूंगा याकूब का पत्री 3 अध्याय का 14 से 16 पढ़ना। आणि याकोबाचं पत्र त्याचा 3 अध्याय 14 ते 16 वो वचन। ध्यान से सुनना, आप लोग बहुत प्रार्थना के साथ रहना आणि खूप लक्ष देऊन ऐका, खूप प्रार्थनापूर्वक राहा। पर यदि तुम अपने अपने मन में कड़वी डाह और विरोध रखते हो तो सत्य के विरोध में घमंड न करना और न तो झूठ बोलना। यह ज्ञान वह नहीं जो ऊपर से उतरता है परंतु सांसारिक और शारीरिक और शैतानी है, क्योंकि जहाँ डाह और विरोध होता है वहाँ बखेड़ा और हर प्रकार का दुष्कर्म भी होता है। देखा, ये बात आत्मिक जीवन में उन्नति ना पाए हुए लोगों के द्वारा मंडली में हो, घर में हो, ऑफिस में हो, ये सब जगह पर ये अवस्था आएगा, वो लोग एक बड़ा समस्या का कारण बने। आणि मग आत्मिक जीवनामध्ये उन्नती प्राप्त नाही केलेल्या लोकांच्या जीवनामध्ये हे सगळं होतं आणि मग ते लोक आपल्या घरामध्ये, मंडळीमध्ये, ऑफिसमध्ये
खूप नुकसान देणारे होतात उनका जीवन आत्मिक जीवन के लिए एक हानिकारक है। आणि त्यांचं जीवन आत्मिक जीवनाकरता एक नुकसानदायक आहे. बहुत ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका प्रेरणा. ना हमारे जीवन में हम सही प्रकार प्रभु में आगे बढ़ पा रहे हैं क्या? आणि आपण आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारे प्रभु मध्ये वाढू शकत आहोत भगवान का? में इब्राहिम विश्वासियों के बारे में प्रेरित पौलुस ने एक ऐसा गवाही दिया इब्रानियों के पत्र 5 अध्याय का 12 से 14 में। आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 5 अध्याय 12 ते 14 वचन. समय के विचार से तो तुम्हें गुरु होना चाहिए था, तो भी यह आवश्यक हो गया कि कोई तुम्हें परमेश्वर के वचनों की आदि शिक्षा फिर से सिखाए। तुम तो ऐसे हो गए हो कि तुम्हें अन्न के बदले अब तक दूध ही चाहिए, क्योंकि दूध पीने वाले बच्चे को धर्म के वचन की पहचान नहीं होती, क्योंकि वह बालक है। पर अन्न सयानों के लिए है, जिनकी ज्ञान इंद्रिया अभ्यास करते करते भले बुरे में भेद करने में निपुण हो गई है। देखिए अभी यहाँ पर बहुत अच्छा विवरण अभी उसके बारे में भी मुझे याद आई, व्याख्या करने की जरूरत नहीं। आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण दिलेलं आहे. याच्या संबंधाने अजून विस्तार रीतीने सांगण्याची मला गरज नाही. आज आपको ये वचन बताया जा रहा है, आपको समझ में आ रहा है ना? आणि आज तुम्हाला हे वचन सांगितलं जात आहे, तुमच्या लक्षात येत आहे ना? और अगर समझ में आ रहा है तो आपका आत्मिक उन्नति बराबर चल रहा है। आणि जर लक्षात येते तर तुमची आत्मिक उन्नती जी आहे ती बरोबर चालू आहे. नहीं तो बहुत आपका आत्मिक जीवन बहुत गड़बड़ी में है। आणि नाहीतर तुमचं आत्मिक जीवन खूप गडबडीमध्ये आहे. अभी सबसे बड़ी बात हमारा आज का संदेश का सवाल में एक आत्मिक जन है क्या? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या संदेशाचा प्रश्न, मी एक आत्मिक व्यक्ती आहे का? एक आत्मिक जन को हम कैसे पहचानेंगे? आणि एक आत्मिक व्यक्तीला आपण कसं ओळखणार? क्योंकि जो भी प्रभु में आया, प्रभु की आत्मा पाया, टोटल उनका एक लेवल है आत्मिक लोग। आणि मग जो कोणी प्रभू मध्ये आला, प्रभूचा आत्मा प्राप्त केला, त्याच्यावर एक लेबल लावलेलं राहतं, तो एक आत्मिक आहे. क्योंकि रोमी 8 का 9 में ऐसे पढ़ता है, रोम 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण असंच वाचतो, जिनमें प्रभु यीशु मसीह की आत्मा है वो आत्मिक जन है। आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे तो ख्रिस्ताचा आहे. परंतु वो आत्मिक है क्या? आणि तो आत्मिक आहे का? वो व्यक्ति शारीरिक अवस्था में भी रह सकता है, आणि तो व्यक्ती शारीरिक अवस्थेमध्ये राहू शकतो, जो अभी तक हमने देखा। जे आतापर्यंत आपण पाहिलं. और मैं अगला कदम एक सच्चा आत्मिक जन की बात को आपको विवरण देना चाहता हूँ। आणि एक खरा आत्मिक व्यक्ती संबंधाने विश्लेषण मी देऊ इच्छितो. एक आत्मिक जन का खूबियां क्या है? आणि एक आत्मिक व्यक्तीचं वैशिष्ट्य काय आहे? नंबर 1 बात, आणि पहिली गोष्ट, पहला कुरिन्दी 2 अध्याय का 15 वचन। पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 15 वचन. जो हमने नया जन्म पाया बहुत अच्छी बात है, प्रेरणो नवा जन्म आपण मिळवला, खूप चांगलाच आहे. लेकिन अभी तक मैं एक आत्मिक जन बना है कि नहीं, ये बात को अच्छा परख कर जानो। आणि मी एक आत्मिक व्यक्ती झालोय का नाही, आपण हे चांगल्या प्रकारे पारखून बघा. ये पढ़िएगा पहला कुरिन्दी 2 अध्याय का 15 वचन। आत्मिक जन सब कुछ जानता है, हाँ। परंतु वह आप किसी से जांचा नहीं जाता। देखिए आत्मिक जन का खूबी क्या है? आत्मिक व्यक्तीचं वैशिष्ट्य काय आहे? वो सारी बातों को परखता है। आणि सर्व गोष्टी ज्या आहेत तो पारखतो. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, वो जांच करके जानता है इसमें प्रभु के योग्य कौन सा बात है। आणि मग तो पडताळतो, पारख करतो आणि समजून घेतो की याच्यापैकी प्रभूची गोष्ट काय आहे. हाँ, इसमें कौन सा बात तो प्रभु को नापसंद है वो उसको अलग करता है। आणि याच्यापैकी कुठली गोष्ट प्रभूला न आवडणारी तो बाजूला करतो. आत्मिक जन सबसे पहली बात, हर एक बात को परख करके बुरे और भलाई, प्रभु की दृष्टि में जो बुरे है उसको अलग करता और जो भले है उसको स्वीकारता। आणि मग आत्मिक व्यक्ती प्रत्येक गोष्टी पडताळतो आणि पाहतो की याच्यामध्ये प्रभूच्या दृष्टीने चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. जे वाईट आहे तो दूर करतो आणि जे चांगलं आहे तो स्वीकारतो. और वो व्यक्ति हमेशा आत्मा की अगुवाई में चलता है। आणि तो व्यक्ती नेहमी आत्म्याच्या अनुसार चालतो. देखिए एक शारीरिक व्यक्ति हमेशा आत्मा की अगुवाई नहीं लेता, आणि एक शारीरिक व्यक्ती आत्म्याच्या अनुसार नाही चालत, परंतु एक आत्मिक जन हमेशा आत्मा का अगुवाई लेता। रोमियो 8 का 14। आणि एक आत्मिक व्यक्ती नेहमी आत्म्याच्या अनुसार चालतो. रोम 8 अध्याय 14 वचन. आत्मा के अनुसार चलने का अर्थ क्या है? आत्म्याच्या अनुसार चालणं याचा अर्थ काय वो आहे? एक पवित्र जीवन बिताता, आणि तो एक पवित्र जीवन जगतो. वो एक धार्मिक जीवन बिताता, आणि तो एक नीतीचं जीवन जगतो. वो एक अच्छा गवाही के जीवन बिताता। आणि तो एक चांगलं साक्षीचं जीवन जगतो. ये है एक आत्मिक जन का सबसे पहला खूबी। आणि हे आहे आत्मिक व्यक्तीचं सगळ्यात पहिले वैशिष्ट्य. दूसरी खूबी क्या है? आणि दुसरं वैशिष्ट्य काय आहे? वो एक आत्मिक जन हमेशा परमेश्वर को वचन को
समझता है। आणि आत्मिक व्यक्ती नेहमी परमेश्वराचं वचन समजतो. आज अभी तक मैंने बोला हुआ बात कितने लोगों ने समझा? आणि आतापर्यंत मी जे बोललेल्या गोष्टी किती लोकांना समजल्या? मुझे मैं आपको मार्क नहीं डाल रहा हूँ, आणि तुम्हाला काही मार्क नाही टाकत आहे, वो सब प्रभु करेगा। ते प्रभू करेल. लेकिन एक आत्मिक जन आत्मिक बातों को समझेगा। पहला कोरिन्थी 2 अध्याय 13 वचन। पहिले करंथीकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 13 वचन. जिनको हम मनुष्य के ज्ञान की सिखाई हुई बातों में नहीं, हाँ। परंतु आत्मा की सिखाई हुई बातों में, आत्मा की सिखाई हुई बातों में आत्मिक बातें आत्मिक बातों से मिला मिलाकर सुनाते हैं। देखा, जो लोग आत्मिक रीति में समझ सकता है, उनको आत्मिक बातें आत्मा की अगुवाई में मिला मिला करके उनको समझाता है, बोलता है। आणि मग जे लोक आत्मिक गोष्टी समजू शकतात त्यांना काय केलं जातं? आत्मिक गोष्टीमध्ये अजून आत्मिकता प्राप्त मिळून त्यांना ते सांगितलं जातं. वो व्यक्ति को हम जल्दी पहचान सकता है, आणि त्या व्यक्तीला आपण लवकर ओळखू शकतो. क्योंकि आत्मिक जन हमेशा प्रभु के वचन को चाहत करता है, पसंद करता है, इच्छा करता है। आणि आत्मिक लोकांना नेहमी प्रभूच्या गोष्टी आवडतात, स्वीकारतात. 119 का 20 स्तोत्र 119 त्याचं 20 वचन. कुछ रेफरेंस जरूर आप पढ़ना, आणि काही संदर्भ निश्चितच तुम्ही वाचा. क्योंकि मुझे मालूम है कई लोग नोट करके देता है, नोटबुक में ही रह जाता है, वो लोग कभी पढ़ता ही नहीं, पर कम से कम इधर पढ़ करके सुन करके जाओ। आणि लोक काय लिहून घेता पण वाचत नाही, म्हणून इथं तुम्ही ऐकून जा. मेरा मन तेरे नियमों की अभिलाषा के कारण हाँ। हर समय प्रेरित रहता है। हाँ। क्या बोलते हैं? मेरा मन तेरे नियमों की अभिलाषा के बस कारण बस मेरा मन तेरी नियमों की, नियम मीन्स वचन, मैं तेरी वचन की अभिलाषी हूँ। आणि मी तुझ्या वचनाचा अभिलाषी आहे. एक आत्मिक जन हमेशा प्रभु के वचन के प्रति भूख प्यास रहेगा, आणि एक आत्मिक व्यक्तीला नेहमी वचना संबंधाने तहानभूक राहील. क्योंकि वचन का मूल्य वो जानता है। कारण वचनाचं महत्व त्याला ठाऊक आहे. उसका 72 पढ़ना। आणि त्याचं 72 वचन वाचा. स्तोत्र 119 त्याचं 72 वचन. तेरी दी हुई व्यवस्था मेरे लिए हजारों रुपयों और मोहरों से भी उत्तम है। देखा, एक आत्मिक जन प्रभु के वचन का मूल्य जान करके उसको चाहत करता है। आणि एक आत्मिक व्यक्ती देवाच्या वचनाचं महत्व जाणून त्याची तो आवड धरतो. एक आत्मिक जन हमेशा प्रभु के वचन को बोलता है, इसे प्राप्त करने के लिए बहुत उत्सुक रहेगा। आणि एक आत्मिक व्यक्ती देवाचं वचन विपुलतेने प्राप्त करण्याकरता खूप उत्सुक राहील. उसका 162 आणि त्याचं स्तोत्र 119 त्याचं 162 वचन. वैसे कोई बड़ी लूट पाकर हर्षित होता है, हाँ। वैसे ही मैं तेरे वचन के कारण हर्षित हूँ। देखा, एक आत्मिक जन को प्रभु की वचन जब मिलता है वो इतना हर्षित हो जाता है, बहुत बड़ा एक लूट मिला उसे बढ़कर। आणि मग एक आत्मिक व्यक्ती ज्या वेळेला त्याला वचन मिळतं त्यावेळेला त्याला एवढा मोठा आनंद होतो जसं काय खूप लूट मिळाली असं. आत्मिक जन क्यों वचन को पसंद करता? आणि आत्मिक व्यक्ती वचन त्याला का आवडतं? क्योंकि उसका मूल्य जानता है, कारण त्याला त्याचं मूल्य समजतं, उसका महत्व जानता है। त्याचं महत्व त्याला समजतं. 119 का 140 में आणि स्तोत्र 119 त्याच्या 140 वचनामध्ये तेरा वचन पूरी रीति से ताया हुआ है, हाँ। इसलिए तेरा दास उससे प्रीति रखता है। देखा, इसलिए तेरा दास इस प्रभु के वचन से बहुत प्रेम करता है। आणि म्हणूनच तुझा दास तुझ्या वचनावर खूप जास्त प्रेम करतो. तो आत्मिक जन क्या करेगा? आणि आत्मिक व्यक्ती काय करेल? वचन को पहचानेगा या वचन को मतलब समझेगा आणि वचन समजेल और वचन को चाहेगा आणि वचनाची तो आवड धरेल और वचन को ध्यान करेगा। आणि वचन तो मनन करेल. हाँ, वो हमेशा क्या ध्यान करेगा? आणि नेहमी तो काय मनन करेल? प्रभु का वचन ध्यान करेगा आणि देवाचं वचन तो मनन करेल. और समय उसके दिल में हमेशा वचन के ऊपर ध्यान करते रहेगा। आणि तो आपल्या हृदयामध्ये नेहमी वचनाचं मनन करत राहील. वही 119 का वो 97 पढ़ना। आणि स्तोत्र 119 त्याचं 97 वचन वाचा. हाँ, मैं तेरी व्यवस्था से कैसी प्रीति रखता हूँ, हाँ। दिन भर मेरा ध्यान अब मेरा ध्यान उसी पर लगा रहता उसी है। पर लगा रहता है। एक वक्त का दिन भर ध्यान काम रहे वचन पर लगा रहता है। आणि एका भक्ताचं दिवसभर लक्ष कुठे राहतं?
देवाच्या वचनाकडे। आपको मालूम है भक्तों के लिए ये दुनिया योग्य नहीं, आणि भक्ता करता हे जग योग्य नाही बहुत ठोकर खाते रहता है, आणि त्यांना खूप ठेचा लागत राहतात एक कभी गिर भी जाता है आणि कधी ते खाली पण पडतात तो भी नाश नहीं होता। तरी त्यांचा नाश होत नाही। क्यों नहीं होता? का नाही होत? क्योंकि ये वचन का ध्यान उसको जिलाता है, उसका नहीं नीचे पड़ना। आणि हे वचनाचं जे लक्ष्य आहे ते त्यांना जिवंत करतं। त्याचं 92 वचन वाचा। यदि मैं तेरी व्यवस्था से सुखी न होता हाँ। तो मैं दुख के समय नष्ट हो जाता। अभी आप यहाँ पर बैठा हुआ कितने लोग गवाही दे सकता है? कई बार मैंने सोचा था अभी संगति में जाना नहीं, अभी मतलब वजन बढ़ना नहीं, अभी प्रभु का भक्ति करना नहीं, ऐसा कई बार कई ठोकर खाने से कई ऐसा सोच आया होगा, लेकिन ये वचन का ज्ञान, ये वचन मैंने से बात किया, प्रभु ने मुझको बचा लिया। आणि मग कितीतरी वेळा लोक अशा प्रकारे निर्णय घेतात की आता मी संगतीमध्ये जाणार नाही, प्रार्थना करणार नाही, वचन वाचणार नाही, पण वचन जे त्यांच्या हृदयामध्ये पेरलं गेलेलं आहे त्या वचनामुळे काय होतं की हे सगळ्या सैतानी गोष्टीपासून प्रभू त्यांना वाचवतो आणि त्या सगळ्या गोष्टीपासून त्यांना प्रभु बाहेर काढतो। प्रभु हमें गिरा पड़ा रहने से बचाता है, वचन का ध्यान हमें कितना मदद करता है। आणि आपण खाली पडलेल्या राहिल्यापासून प्रभू आपल्याला वाचवतो, वचनाचं ज्ञान आपल्याला किती सहाय्य करतं। उसका 117 का बी पाठ पढ़ना, वही 119 का वचन पूरा पढ़ रहा है। आणि स्तोत्र 119:17 शेवटला भाग वाचा। गिदोन की ओर चित्त लगाए रहूंगा। हाँ देखा, मैं तेरी वचनों पर हमेशा मेरा ध्यान लगाया रहूंगा। आणि तुझ्या वचनाकडे मी निरंतर लक्ष लावून राहील। प्रियो, एक वक्त का दिन रात प्रभु के वचन पर ध्यान करते रहना उनका कर्तव्य है। आणि एका भक्ताचं हे कर्तव्य आहे की दिवस रात्र देवाच्या वचनाचं मनन करणं। उसका 78 का बी पाठ, आणि स्तोत्र 119:78 वचनाचा शेवटला भाग। परंतु मैं तेरे उपदेशों पर ध्यान करूंगा। देखा, मैं करूंगा, ये एक व्यक्तिगत जीवन में एक बड़ा निर्णय होना चाहिए प्रिय। आणि वैयक्तिक जीवनामध्ये हा मोठा निर्णय असला पाहिजे। मैं हमेशा ये वचन का गौरव जानने के बाद में हमेशा एक निर्णय लेना, मैं प्रभु तेरी वचन पर हमेशा ध्यान करते। आणि वचनाचं महत्व जाणल्यानंतर नेहमी हा एक निर्णय घ्या की प्रभु तुझ्या वचनावर मी निरंतर मनन करेल। ये हमारा दिल की गहराई से इच्छा चाहिए। आणि हृदयाच्या गहनतेपासून ही आपली इच्छा राहायला पाहिजे। आपको मालूम है ऐसा करने वाला लोगों के लिए कितना फायदामंद बात है करके आपको पहला भजन संगीता का 2-3 वचन आपको याद होगा। वो भजन शुरुआत में ही वो गीत हमें ये बात सिखाता है उसका महत्व क्या है। आणि अशा प्रकारे करणारे जे लोक आहेत त्यांना किती फायद्याच्या गोष्ट राहतील की स्तोत्र 1 त्याच्या 2 आणि 3 वचनामध्ये सुरुवातीलाच हे आपल्याला सांगितलेलं आहे। परंतु वह तो यहोवा की व्यवस्था से प्रसन्न रहता, उसकी व्यवस्था पर रात दिन ध्यान करता रहता है। वह उस वृक्ष के समान है जो बहती नालियों के किनारे लगाया गया है और अपनी ऋतु में फलता है और जिसके पत्ते कभी मुरझाते नहीं, इसलिए जो कुछ वह पुरुष करे वह सफल होता है। देखा प्रियो, वचन पर ध्यान करके चलने वाले व्यक्ति के लिए प्रभु का वचन ये वायदा करता है कि वो कभी भी मुरझाएंगे नहीं, वो हमेशा हरियाली रहेगा, बोलने का अर्थ बहुत प्रभु में आनंद रहेगा, प्रभु में मगन रहेगा, प्रभु की आशा में खुशी से चलते रहेगा। आणि मग जो कोणी प्रभूच्या वचनाचं मनन करत राहतो तो कधी खुमजून जाणार नाही, चुकणार नाही, तो हिरवा गार राहील, म्हणजे तो प्रभू मध्ये मग्न करेल, प्रभू मध्ये आनंद करत राहील। वो जो भी करेगा कार्य में सफलता प्राप्त आणि करेगा। तो जे काही काम हातामध्ये घेईल त्या कामाला यश येईल। वही बात प्रभु ने योशुआ को कहने के टाइम पर भी योशुआ का किताब पहला अध्याय उसके 8 वचन में खास करके नेतृत्व में आया हुआ योशुआ को इस बात का जिम्मेवारी प्रभु ने खास करके उनको बताया। योशुआ 1:8 योशुआ त्याचा पहिला अध्याय 8 वचन। व्यवस्था की यह पुस्तक तेरे चित्त में से कभी भी उतरने न पाए, इसी में दिन रात ध्यान दिए रहना, इसलिए कि जो कुछ उसमें लिखा है उसके अनुसार करने की तू चौकसी करे, क्योंकि ऐसा ही करने से तेरे सब काम सफल होंगे और तू प्रभावशाली होगा। कितना बड़ा प्रयोजन, कितना बड़ा फायदा है प्रियो। आणि किती चांगला हा एक फायदा आहे। कभी भी वचन ध्यान करने से पीछे नहीं हटना प्रियो। आणि वचन मनन करण्यापासून कधी मागे सुरू नका। कभी ये मत सोचना है कि ये बात सोचना ये सब व्यर्थ बात है, ऐसा आपका मन में विचार नहीं आने देना। आणि हा सगळा विचार करणं व्यर्थ आहे असा विचार करू नका, क्योंकि ये प्रभु का वचन है प्रियो। कारण हे प्रभूचं वचन आहे। इस पर दिन रात मनन करना चाहिए। आणि याच्यावर दिवस रात्र मनन करायला एक पाहिजे। आत्मिक जन कभी भी प्रभु का वचन को तुच्छ नहीं करेगा। आणि एक आत्मिक व्यक्ती देवाचं वचन
वचन कधीही तुच्छ करणार नाही है उस वचनों को वो समझेगा, आणि ते वचन ते समजून वो घेतील वचन को वो चाहेगा, आणि ते वचन त्यांना आवडेल वो वचन का मूल्य समझेगा आणि त्या वचनाचं महत्व त्यांना समजेल और वो वचन को हमेशा दिन रात ध्यान करेगा। आणि ते वचन दिवस रात्र मनन करतील. Praise the Lord. Praise the Lord. दूसरी बात क्या है? दुसरी गोष्ट काय एक आत्मिक जन का चिन्ह, आणि एक आत्मिक व्यक्तीचं चिन्ह एक आत्मिक जन में मसीह का मन है आणि एका आत्मिक व्यक्तीमध्ये ख्रिस्ताचं मन आहे. ना। पहला कुरिन्दी दूसरा अध्याय का 16 वचन की आखिरी बात। पहिले करंदीकराचं पत्र दुसरा अध्याय 16 वचनाचा शेवटला भाग. परंतु हम में मसीह का मन है। देखा प्रियो, एक उदार पाया हुआ व्यक्ती में मसीह का मन है और वो मन कार्य करने वाला अवस्था एक आत्मिक व्यक्ती के जीवन में है। आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये ख्रिस्ताचं मन आहे, पण ते मन जे आहे ते कार्य करणारा अवस्था म्हणजे काय आहे की ती आत्मिक अवस्था आहे. प्रियो, एक मसीह का मन क्या है? आणि ख्रिस्ताचं मन काय आहे? वो दूसरों के प्रति वो चाहता है। आणि दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही त्याची अभिलाषा आहे. अभी यीशु मसीह ये दुनिया में किसके लिए दिया? आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कोणाकरता जगला? यीशु मसीह खुद के लिए जी रहा था, दूसरे के लिए जी रहा था? आणि तो स्वतः करता जगत होता का दुसऱ्यांकरता जगत होता? दूसरों के लिए। दुसऱ्यांकरता. मसीह में आने के बाद ख्रिस्तामध्ये आल्यानंतर एक आत्मिक जन में मसीह का मन आने का अर्थ है हमें दूसरे के बारे में चिंता करना या दूसरों के लिए जीवन बिताना। आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर एक ख्रिस्ताचं मन प्राप्त करणं याचा अर्थ काय आहे की दुसऱ्याला लाभ आपल्या जीवनाद्वारे कसा होईल या हेतूने जीवन जगणं, उनकी भलाई चाहना। आणि त्यांचं चांगलं व्हावं असं इच्छिणं, वे लोग प्रभु में उन्नति पाने के लिए बहुत गहरा चाहत करना। आणि त्या लोकांनी प्रभूमध्ये उन्नती प्राप्त करावी ही एक अभिलाषा ठेवणं. आज प्रभु के लोगों का हमारा समय के अनुसार हम देखते हैं कि वे लोग अपने आप को प्रसन्न करने की विचार में, आणि वेळेच्या अनुसार जर बघितलं तर लोक आपल्या स्वतःला प्रसन्न करण्याच्या विचारामध्ये आहे. वो अंत समय का चिन्ह करके दूसरा तिमोथी तीसरा अध्याय का 1 से 5 तक का वचन में 19 बात आपको मालूम है। आणि दुसरं तिमोथेला पत्र तिसरा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये 19 गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहे. हम लोग उस पर ध्यान किया, मैं उधर अभी नहीं जाना चाहूंगा, आणि त्याच्यावर आपण मनन केलेलं आहे म्हणून पुन्हा त्याच्यावर जाणार नाही. लेकिन फिलिपियों का पत्र दूसरे अध्याय का 4 वचन में कहता है, आणि फिलिप कराचं पत्र दुसरा अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये लिहिलंय एक आत्मिक जन क्या करेगा? आणि एक आत्मिक व्यक्ती काय करेल? प्रियो, वो हर एक अपने हित की नहीं, अपने ही हित की नहीं, परंतु दूसरों के हित की भी चिंता करे। हाँ, एक आत्मिक जन हमेशा दूसरे का हित का या दूसरे की आत्मिक बढ़ोतरी का भी इच्छा करेगा, चाहत करेगा, प्रयास करेगा। आणि एक आत्मिक व्यक्ती फक्त आपल्याच फायद्याचं नाही तर इतर लोक कशा प्रकारे आत्मिक जीवनामध्ये वाढतील याचा तो विचार करेल. इसलिए कई बार संगति में नहीं आने वालों को पूछता है, आप संगति में नहीं आया, और तो ऐसे कर ऐसे पूछने वाला पूरा और उनको अच्छा नहीं लगता, क्यों मुझे पूछा? आणि मग पुष्कळ वेळा लोकांना विचारतो की संगतीमध्ये का आले नाहीये, पण असं जो विचारणार आहे तो त्याच्या दृष्टीमध्ये वाईट होतो. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, प्रभु में प्यार करने के कारण पूछता है। प्रेनो प्रभू मध्ये प्रेम करतो म्हणून विचारतो. अरे कई बार लोगों के दिल में ऐसा भी विचार आया होगा, आणि पुष्कळ वेळा लोकांच्या हृदयामध्ये असाही विचार आला अरे असेल, मैं संगति में नहीं जाता तो कोई नहीं पूछता। आणि मी जर संगतीमध्ये जात नाही तर कोणी विचारत नाही. ऐसा विचार करने वाले लोग भी है। अशा प्रकारे विचार करणारे लोक पण आहे. पूछेगा तो भी बुरा, आणि विचारलं तरी वाईट, नहीं पूछेगा तो भी बुरा। आणि नाही विचारलं तरी वाईट. सही बात है। खरं आहे ना? आप लोग सहमत हो गए? आणि या गोष्टीला तुम्ही सहमत व्हाल का? प्रियो, ये आजकल का एक भयानक अवस्था है। आणि आजकालची ही एक भयानक अवस्था मैं आहे. आपको बताना चाहूंगा, आणि तुम्हाला मी सांगू अब इच्छितो, एक आत्मिक जन है तो किसी भी बात पर भी आपको बुरा नहीं लगेगा। आणि तुम्ही जर एक आत्मिक आहात तर कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटणार नाही. पहली बात है, आत्मिक जन का सही अर्थ को सही रीति में जानना। आणि आत्मिक व्यक्तीचा खरा अर्थ खऱ्या अर्थाने तुम्ही जाणार. ना पहले कुरिन्थी 10 अध्याय का 24 वचन में भी जैसा फिलिपियों में लिखा पैसा मिलनसार एक वचन है। आणि पहिले करंथीकराचं पत्र 10 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे फिलिपच्या पुस्तकामध्ये लिहिलं असं एक मिलनसार वचन आहे. कोई अपनी ही भलाई को नहीं हाँ। परंतु दूसरों की भलाई को ढूंढे। देखा, दूसरे की भलाई ढूंढना प्रियो। आणि इतर लोकांचा फायदा आपण शोधायचा आहे. हम क्या सोचता है? आपण काय विचार करतो? वे लोग मसीह के रूप बन जाए। आणि त्या लोकांनी ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतरित व्हावं. प्रियो, हम दिल की गहरा चाहत के कारण लोगों को प्रोत्साहन देता है। आणि हृदयाच्या गहन इच्छेमुळे लोकांना प्रोत्साहन देतो. है ना? आज प्रभु के मन हमारे में है तो
आज प्रभूचं मन आपल्यामध्ये आहे तर प्रभु के स्वभाव हमारे में आएगा। आणि प्रभूचा स्वभाव आपल्यामध्ये येईल। यीशु मसीह का स्वभाव क्या है? आणि येशू ख्रिस्ताचा स्वभाव काय आहे? रोज दिन प्रतिदिन अपने आप को नीचा या नम्र करते जाना। आणि दिवसेंदिवस आपल्या स्वतःला नम्र करत जाणं, ये है प्रभु का एक बड़ा विशेषता या गुण या स्वभाव। आणि हे आहे प्रभूचं एक खूप मोठं गुण प्रभु वैशिष्ट्य। की मन पाए हुए लोग आणि प्रभूचे मन प्राप्त झालेले लोक हमेशा अपने आप को नम्र और दीन करते जाना। आणि नेहमी स्वतःला नम्र आणि दीन करत जा। जब फिलिपियों का पत्री दूसरे अध्याय का 5 से 8 तक का वचन आपको बाईघाट ही होगा। आणि फिलिपकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय 5 ते 8 वचन तुमचं तोंड पाठच असेल। जैसा यीशु मसीह के स्वभाव है वैसा तुम्हारा भी हो। आणि ज्याप्रमाणे ख्रिस्त येशूचा स्वभाव आहे त्याप्रमाणे तुमचा पण असावा। प्रियो कितना अपने आप को नम्र और दीन किया, आणि त्याने किती स्वतःला नम्र आणि दीन केलं याद आज्ञाकारी रहा। आणि इथपर्यंत तो आज्ञाधारक राहिला। सूली की मृत्यु श्रापित मृत्यु भी खुशी से आनंद से उड़ाया। आणि वधस्तंभाचं ते श्रापित मरण सुद्धा त्याने आनंदाने घेतलं। इसलिए एक आत्मिक जन है तो आणि म्हणूनच एक आत्मिक व्यक्ती आहे तर कितना भी तकलीफ आए तो भी प्रभु की कहना मानने के लिए उत्साही रहेगा। आणि किती त्रास झाला तरी सुद्धा प्रभूचे आज्ञा पालन करायला ते उत्साही राहतील। हमें परखना है आपण पारखायचंय। आज मेरे जीवन में उस प्रकार नम्र होने के लिए मैं तैयार है क्या? आज मी माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारे नम्र व्हायला तयार आहे का? आपको मन में प्रेरित पौलुस जैसे जैसे प्रभु में आया वो दिन प्रतिदिन नम्र होते गया। आणि प्रेषित पौल प्रभू मध्ये जसा जसा आला तो दिवसेंदिवस नम्र होत गेला। वो पहले कहता है आणि पहिले तो असं म्हणतो पहला कुरिन्थी 15 अध्याय के 9 वचन में, पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये, क्योंकि मैं प्रेरितों में सबसे छोटा हूँ। देखिए मैं प्रेरितों में सबसे छोटा हूँ। आणि प्रेषितांमध्ये मी सर्वात लहान आहे। कितना अच्छा मतलब उनका भावना है। आणि किती चांगले त्याचे विचार आहे। जब एफेसियों का पत्री 3 अध्याय का 8 वचन, आणि इफिसकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 8 वचन, सब पवित्र लोगों में छोटे से भी छोटा हूँ। देखा मैं सब पवित्र लोगों में भी, पहले बोलता है मैं प्रेरितों में छोटा हूँ। आणि पहिले तो म्हणतो मी प्रेषितांमध्ये लहान आहे। वो अपने आप को कितना नम्र करता है। आणि तो आपल्या स्वतःला किती नम्र करतो। फिर वो क्या बोलता है? आणि त्याच्यानंतर तो काय म्हणतो, मैं सारे पवित्र लोगों में भी छोटा हूँ। आणि सर्व पवित्र लोकांमध्ये सुद्धा मी लहान आहे। वो छोटा बोल करके दूसरा कुरिन्थी 4:5 में ऐसा हम देखता है, आणि दुसरे करंथीकराचं पत्र 4 अध्याय 5 वचनामध्ये आपण पाहतो, मैं सब पवित्र लोगों का गुलाम हूँ। आणि सर्व पवित्र लोकांचा मी गुलाम आहे। मैं एक गुलाम है। आणि मी एक गुलाम आहे। अपने आप को एक मतलब पवित्र लोगों में मतलब सबसे छोटा एक गुलाम बनाया। आणि सर्व पवित्र लोकांमध्ये सर्वात लहान असा त्याने गुलाम म्हटलं। आत्मिक जीवन में उन्नति पाने वाले एक व्यक्ति का चिन्ह है। आत्मिक जीवनामध्ये उन्नती प्राप्त करणाऱ्यांचं एक चिन्ह आहे। आत्मा में आप कितना बढ़ते जाएगा आणि आत्म्यामध्ये तुम्ही किती जास्त वाढत जाल उतना आप नम्र होते जाएगा। आणि तेवढं जास्त तुम्ही नम्र होत जाल। बहुत अनोखा गुण है आणि खूप अद्भुत असा गुण आहे। और आखिर में जब उनका आखिरी पत्री में वो क्या लिखा, आणि त्याने शेवटल्या पत्रामध्ये काय लिहिलं, आखिरी पत्री तिमोथियस का पत्री है। आणि शेवटलं पत्र तिमोथ्याला पत्र आहे। पहला तिमोथी पहला अध्याय का 15 वचन में, पहिलं तिमोथ्याला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये, आखिरी भाग में बोलता है, आणि त्याच्या शेवटल्या भागामध्ये तो म्हणतो, मैं उन सब पापियों में नंबर 1 पापी। आणि सर्व पापांमध्ये मी 1 नंबरचा पापी आहे। बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय? उसने अपने आप को इतना नम्र और दीन किया। आणि त्याने स्वतःला एवढं नम्र आणि दीन केलं। एक आत्मिक जन, आणि एक आत्मिक व्यक्ती जिसमें आत्मा का फल है, आणि ज्याच्यामध्ये आत्म्याचं फळ आहे, वो हमेशा अपने आप को नम्र करते जाएगा। आणि तो नेहमी स्वतःला नम्र करत जाईल, क्योंकि उसमें मसीह का मन है। कारण त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे। मसीह अपने आप को दीन करते गया। आणि ख्रिस्त आपल्या स्वतःला दीन करत गेला। उन्हें खुद बोला ना मत्ती 11 अध्याय का 29 वचन में, मैं नम्र और दीन हूँ। आणि प्रभूने स्वतः असं म्हटलं ना मत्ते 11 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये, मी नम्र आणि दीन आहे। प्रियो हमें नम्र और दीन बनना। आणि प्रियांनो आपण नम्र आणि दीन व्हायचे। मैं कहाँ तक नम्र और दीन बन पाता आणि कुठपर्यंत नम्र आणि दीन मी होऊ शकतो, ये जानना जरूरी बात है। हे जाणणं गरजेचं आहे। हमें प्रियो हमें एक आत्मिक जन बन करके जीना है। आणि प्रियांनो आपल्याला एक आत्मिक व्यक्ती होऊन जीवन जगायचं हमारे पे आहे। क्या चाहिए? आपल्याला काय पाहिजे? आत्मा का फल चाहिए। आत्म्याचं फळ पाहिजे। है ना? वही गलातियों 5 अध्याय का 22-23 वचन आपको याद है ना? आणि गलातीकराचं पत्र 5 अध्याय 22-23 वचन तुम्हाला ठाऊक आहे ना? आत्मिक जन जो सच में इस रीति में अपने आप को नम्र करते हैं, इस रीति में अपने आप को शून्य करता है, उसमें पूर्ण आत्मिक फल देगा। आणि मग आत्मिक व्यक्ती जो अशा प्रकारे स्वतःला नम्र आणि दीन करतो त्याच्यामध्ये पूर्ण आत्म्याचे फळ दिसतील। थोड़ा पढ़ेंगे। पर आत्मा का फल हाँ। प्रेम, आनंद, शांति, हाँ। धीरज, कृपा, भलाई, हाँ। विश्वास, हाँ। नम्रता और संयम है। ऐसे ऐसे कामों के विरोध में कोई भी व्यवस्था नहीं।
देखिए यहाँ पर एक सच्चा प्रभु के मन पाया हुआ व्यक्ति में, वो व्यक्ति में पूरा आत्मा का फल दिखाई देगा। आणि एक खरं प्रभूचं मन प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये संपूर्णरित्या आत्म्याचं फळ दिसेल। आज हमारे अंदर वो आत्मा का फल है क्या? आज आपल्यामध्ये ते आत्म्याचं फळ आहे का? मैंने कम से कम 10 पॉइंट निकाला है आणि मी 10 मुद्दे काढलेले आहेत आत्मिक जन का। आत्मिक व्यक्तीचे। अभी हम दूसरा पॉइंट तक आया, आणि आता आपण दुसऱ्या पॉइंट पर्यंत तो आलो यहाँ पर मैं अभी समाप्त करने जा रहा हूँ। आणि आता या ठिकाणी मी थांबायला जात मैं आहे आग्रह करता हूँ, आणि मी इच्छा करतो परसों का यहाँ पर जो मीटिंग रहेगा आणि परवा या ठिकाणी जी मीटिंग राहील ट्यूसडे को, मंगळवारी, ये एक्चुअली ये बहुत आत्मिक जन का बात है, हर एक पवित्र लोग बहुत गहराई से जानना चाहिए। आणि आत्मिक व्यक्तीची गोष्ट पवित्र लोकांनी खूप गहनतेने जाणायला मैं पाहिजे। आशा करता हूँ मी आशा ठेवतो अगर आपको यदि आने में नहीं हुआ तो भी आणि जर तुम्हाला यायला नाही जमलं तरी प्रभु चाहेगा तो यूट्यूब में भी आपको संदेश आएगा, तो जरूर आप वो बात को बहुत प्रार्थना के साथ सुनना, आणि प्रभूने सहाय्य केलं तर युट्यूब मध्ये सुद्धा तुम्हाला संदेश मिळेल, त्याच्याद्वारे तुम्ही ऐका। क्योंकि एक सच्चा आत्मिक जन बनकर जीना प्रियो प्रभु के लिए इस पीढ़ी में उपयोग होने के लिए जरूरी बात है। आणि खरा आत्मिक व्यक्ती होऊन जीवन जगणं हे प्रभू मध्ये असणाऱ्या लोकांकरता खूप गरजेचं आहे। इसलिए अपने आप को परखना, आणि म्हणूनच तुम्ही स्वतःला पार करा। मेरा आज प्रभु के दृष्टि में मैं एक आत्मिक जन है क्या? आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये मी एक आत्मिक व्यक्ती आहे का? आत्मिक जन का सिर्फ हमने 2 ही पॉइंट सिर्फ देखा। आणि आत्मिक व्यक्तीचे 2च मुद्दे पाहिले। पहली बात, आत्मिक जन प्रभु के वचन को पहचानेगा, समझेगा, आणि पहिली गोष्ट आत्मिक व्यक्ती प्रभूचं जे वचन आहे तो पारखेल और वो वचन का भूख प्यास रहेगा, आणि त्या वचना संबंधाने त्याला तहानभूक राहील और वो वचन का मूल्य जानेगा और उसका अनुवाद, उसका महत्व देगा, आणि तो वचनाचं महत्व जाणेल आणि त्याच्या अनुसार त्याचा आदर करेल और वचन का ध्यान दिन रात करेगा। आणि वचनाचं मनन दिवस रात्र करेल। और दूसरा बात था कि वो प्रभु का मन पाया हुआ व्यक्ति रहेगा जो आत्मिक जन है। आणि एक आत्मिक व्यक्ती आहे तर त्याला ख्रिस्ताचं मन राहील। ये तीनों बात आपको याद रहना। आणि या तिन्ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। बाकी 8 पॉइंट प्रभु का अनुग्रह है तो ट्यूसडे के क्लास में आपको बताए। आणि उरलेले मुद्दे जे आहेत प्रभूची कृपा असेल तर मंगळवारच्या दिवशी त्या क्लासमध्ये सांगेल। बहुत खुशी हुआ, खूप आनंद झाला। आज का दिन भी प्रभु का प्यार आपके साथ बांट पाया। आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रभूचं प्रेम तुमच्या सोबत वाटू शकतो। प्रियो, ये सारा वचन आपका दिल में रहने दो आणि प्रेम हे सर्व वचन तुमच्या हृदयामध्ये राहू द्या और अपने जीवन में उतरने दो। आणि तुमच्या जीवनामध्ये उतरू द्या। प्रभु का महिमा हो, प्रभूचा गौरव असो। प्रभु का अनुग्रह आप सबके साथ। प्रभूची कृपा तुमच्या सगळ्यांसोबत असो। आमीन। आमेन। तो आशा करता हूँ